एव्हरीबडी हॅज देअर पोटेन्शियल. काय बोलला तो? तो बोलतोय ती आली नाही ती बाय मिळेल. लॉईडने माझ्याकडे बाय मागितला होता. ऍक्च्युली कुठे मागितलं माहिती काय, या करावीला. त्याचा पॅकर तो सचिन खतरनाक तो बेंची ओंकारला काय म्हणला, तर मी बाय मागत होतो. बेंची काय वेळ आहे की नाही ऑर्गनाइज म्हणून बेंची दिला अविनाश बाय. आई सोडली अख्खं गाव मला मारायला सचिन असं घेऊन. काय झालं सांगा पुढे, मी फायनल मारली सचिनच्या नावाने लॉईड बाहेर आला. सचिनला मी बोलवलं. अरे ऐश्वर्या काय बोलता? अरे लेट का चाललंय, पेनल्टीचं चाललंय. इथे बोलायचं आपण, नाही इथे नाही आपल्याला check, check. Hello, check. 1, 2, 2. Check. Hello, check.
सुस्वागतम 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 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. काही कालखंडानंतर म्हणजे 7-8 महिन्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात होते आणि मुंबईच्या इतिहासातील पहिल्यांदा प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक गटाची ही लीग मॅच पद्धतीची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेची उत्कंठा मुंबईलाच नाही, महाराष्ट्रालाच नाही, भारतालाच नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला आहे. आणि एवढ्या सुंदर अगदी आंतरराष्ट्रीय ज्या पद्धतीची मैदानं असतात त्या पद्धतीचं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. चुनापट्टीचं सोमय्या ग्राउंड या ठिकाणी पाहतोय आणि एवढ्या सुंदर मैदानावर या क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होत आहे. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्या बरोबरीने स्वतः हरीश पांड्या सर या ठिकाणी उपस्थित असतील, त्याचबरोबर कुणालजी दाते असतील. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एक इतिहास होतोय की एक्सपर्ट्स देखील असणार आहेत, आपली मतं नोंदवणार आहेत. आणि एक्सपर्ट म्हणून जर पाहिलं तर स्वतः चंद्रकांत शिंदे सर आमच्या बरोबरीने उपस्थित आहेत. आमच्या बरोबरीने टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज अविनाश जाधव सर हे देखील आमच्या बरोबरीने या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण क्रिकेट जगताला उत्कंठाच्या स्पर्धेची तर आपण सुरुवातीलाच अविनाशजी जाधव सर यांच्याशी जाणून घेणार आहोत. अवि सर, किती उत्सुकता आहे या स्पर्धेची? गुड आफ्टरनून गाईज. या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर तारीफबाईबरोबर माझे जवळपास एक 2-3 वर्षाचे संबंध आहेत आणि ते नेहमीच माझ्याशी डिस्कस करायचे की आपल्याला एक टुर्नामेंट करायची आहे आणि एक मोठी टुर्नामेंट आणि जी टेनिस क्रिकेट प्लेअरचं ज्या हिशोबाने फायदा होईल, भलं होईल आणि एक त्यांचा प्लॅटफॉर्म, त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करायची इच्छा होती. आणि आज त्यांचं ते स्वप्न खरंच होतं आहे. आणि ते पण असं ग्राउंड जे बहुतेक मी पण टेनिस बॉल खेळलो नाही अशा ग्राउंडवर. आणि असे पट्टे हे बहुतेक आता 2 टाईपच्या बिग बॅश चालू असतील. एक ऑस्ट्रेलियात चालू आहे 2:15 वाजता आणि आपल्या इथे 2:45 वाजता. आणि माझ्या मते ही बिग बॅश त्या बिग बॅशपेक्षा मोठी ठरणार आहे. बहुत बहुत शुक्रिया चंद्रकांत जी एंड अविनाश जी. चंद्रा, जो मुंबई का टेनिस क्रिकेट रहा 70, 80, 90 के दशक में नॉकआउट टूर्नामेंट्स, 16 टीमें 2 दिन, यहाँ लेकिन फॉर्मेट अलग है. 3 दिन, 12 टीमें, 3 ग्रुप, लीग स्टेजेस और उसके अलावा एकदम वर्ल्ड क्लास फैसिलिटी जो है. अभी ये जो ग्राउंड का लोकेशन है अविनाश और चंद्रकांत, आपको मैं बताता चलूं, ये शहर के अंदर भी है और शहर से दूर भी है. शहर की भीड़भाड़ यहाँ से ठीक पीछे हाईवे जा रहा है और यहाँ आने पर ऐसा लग रहा है कि कोई हिल स्टेशन पर आ गए हैं. तो ये यहाँ का माहौल देखकर चंद्रकांत आप क्या महसूस कर रहे हैं और आप क्या कहना चाहेंगे इस मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश के पहले सीजन के बारे में? बिग बॅशला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पहिलं तर तारिकबाई बद्दल बोलीन. तारिकबाईला पण खूप शुभेच्छा, की त्यांनी केलेली मेहनत ही आज फळाला आलेली दिसते. त्यांच्या युनिटने केलेली मेहनत फळाला आलेली दिसते. आणि मला तरी असं वाटतं की जवळजवळ हे टेनिस बॉल क्रिकेटचं वर्ल्ड कपच चालू होणार आहे. अशा पद्धतीने हे जे आयोजन तारिकबाईंनी केलं आहे काबिल तारीफ आहे. आणि त्यांना परमेश्वर पण साथ देतोय. काल पाऊस होता जबरदस्त, आज पाऊस नाही आहे. तर परमेश्वरांनी, अल्लाहने त्याला भरपूर साथ दिलेली आहे आणि ही सक्सेसफुल होणार आणि याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार, त्याबद्दल शंकाच नाही. बहुत बहुत शुक्रिया. तो दोस्तों, अब सारा तख्ता तैयार है. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश सीजन 1 का पहला मुकाबला और इस पहले मुकाबले का टॉस अब यहां पर हम अंजाम देने जा रहे हैं. और टॉस के लिए हमारे साथ जुड़ चुके हैं टॉस बॉक्स में हमारे काबिल दोस्त कुणाल दाते. नमस्कार. 70 प्रेझेंट्स मुंबई क्रिकेट बिग बॅश लीग मध्ये आपलं स्वागत. आणि आज ठरल्याप्रमाणे ए फिक्चर्स मध्ये 4 संघ खेळणार आहेत, त्यापैकी 2 संघ तयार आहेत. आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विकी कंदारी किंग्सचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 11 वॉरियर्स दुबईच्या विरुद्ध कांदारी किंग्स मध्ये ही पहिली मॅच आणि त्याचा होतोय टॉस. हेड्स कॉल केलाय आणि यस, हेड्स इट इट्स. टॉस जिंकलेला आहे भूषण पाटील कॅप्टनने. थँक्यू सो मच सर. भूषण पाटील आमच्या बरोबर आहेत. टॉस तुमच्या टीमने जिंकला 11 वॉरियर्स दुबईने. काय निर्णय असेल भूषण? प्रथम गोलंदाजी करू आम्ही, कारण की पहिलीच टुर्नामेंटची पहिलीच मॅच आहे, तर कंडिशन्स दोन्ही टीमला माहिती नाही. तर आम्ही असा निर्णय घेतला की फिल्डिंग करून समोरच्या टीमला रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच खेळायची आहे. 70 बिग बॅश लीग आपल्या समोर होते. किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेची आणि आज ज्या पद्धतीने ग्राउंड सजले, संपूर्ण स्पर्धा आपल्या समोर होते, काय फील करताय? नक्कीच काल थोडीशी धास्ती होती, कारण की
रेन म्हणजे पाणी खूप पडलेलं, पण आज जसं ग्राउंडवर उतरलो सनी डे, ब्राईट सनी डे दिसतोय. क्रिकेटसाठी पोषक वातावरण देखील आहे. आणि 70-70 थँक्स टू तारिक भाई सय्यद, ज्यांनी एवढं चांगलं ग्राउंड तुम्ही पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून. चांगलं एन्व्हायरमेंट आहे, तर मॅच देखील खेळायला आणि टुर्नामेंट देखील खेळायला मजा येईल, कारण की सर्वच प्रोफेशनल क्रिकेटर टेनिस बॉलचे सर्व इथं उतरणार आहेत. शुभेच्छा आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय. ऐश्वर्या आमच्याबरोबर आहेत. ऐश्वर्या, टॉस आज तुमच्या बाजूने लागलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, पण ठीक आहे. बॅटिंग आली आहे तर जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील या कन्सेप्टच्या 70-70 बिग बॅश लीग आणि एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळायला चाललात जवळपास 8 महिन्याच्या कालखंडानंतर? लॉकडाऊन नंतर तर आणि मुंबईत ही सगळ्यात मोठी पहिली टुर्नामेंट आहे, तर खूप एक्सायटेड आहे. बघू. Yes, thank you. शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर. 11 वॉरियर्स won the toss and they elected to bowl first. Over to expert panel. बहुत बहुत शुक्रिया कुणाल. टॉस जीतकर पहले फील्डिंग करना, और जिस तरह का ग्राउंड है उन्होंने बताया भूषण ने कि कंडीशंस क्या है हमें पता नहीं है. कल जो बारिश हुई, अभी भी पिच में थोड़ा नमी हो सकती है, लेकिन बहुत अच्छी धूप मिली है. अविनाश, आपसे जानना चाहेंगे कि आपको क्या लग रहा है, अगर आप कैप्टन होते तो क्या आप भी इस मुकाबले के लिए टॉस जीतकर फील्डिंग लेते? As Bhushan told, he was perfect because this is the first match after a long period. So if I could have been in his place, I would have taken a fielding, because just to think अपने team को भी, you get a warm up while fielding first, and then you can decide and you go accordingly. चांगला कन्सेप्ट आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. कारण इंटरनॅशनल लेवलला ज्या पद्धतीने एक्सपर्ट बसतात, टेनिस बॉलमध्ये हा कन्सेप्ट आणला तारिक भाईनी आणि बिग बॅशने, तर खरोखर हॅट्स ऑफ. आणि याचा रिझल्ट तुम्हाला वारंवार जाणवेलच. थँक्यू. कारण अभि सर, या स्पर्धेकडे पाहिल्यावर तुम्हाला काय होतंय? कारण मुंबई म्हटलं तर सुरुवातीला जर पाहिलं तर बादल बिजली बरखा असेल, अप्सरा असेल, लिबर्टी गार्डन असेल, त्याचबरोबरीने रुस्तम मंडलिया ट्रॉफी असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर राज कपूर मेमोरियल ट्रॉफी, सुप्रीमो म्हणा, किंवा इतर काही स्पर्धा, शक्ती चषक असेल, या स्पर्धा मुंबईच्या शिल्पीच्या नक्कीच मानाचा तुरार होताना पाहायला मिळतात. आणि त्याच्याच धर्तीवर आज जर पाहिलं तर एक वेगळा इतिहास या ठिकाणी लिहिला जातोय. त्या स्पर्धा समोर डोळ्यासमोर येतात, आणि आज तीच मुंबई, जी भारताची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि असं मुंबई शहर, त्या मुंबई शहरात आज ही मुंबई बिग बॅश होते. त्याविषयी काय म्हणाल? खरंच ॲक्च्युली तू ज्या स्पर्धांची नावं घेतली, शक्ती चषक, सुप्रीमो, परत बादल बिजली बरखा, ह्या ड्रीम कम ट्रू टेनिस प्लेयर लोकांसाठी अशा टुर्नामेंट्स होत्या की पार्टिसिपेट करणं पण भरपूर महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी. तशीच आता ही बिग बॅश, असं मला वाटतं की इट्स गोइंग टू रॉक अँड इट इज गोइंग टू बी अ ब्रँड ऑफ टेनिस बॉल टुर्नामेंट्स इन अ शॉर्ट टाईम ऑफ पिरियड. आणि खरंच मला असं दुःख वाटतं की मी आता थोडासा खेळत नाही क्रिकेट, अदरवाइज आय कुड हॅव प्लेड दिस बिग बॅश. नहीं, मतलब एक चीज पक्की है, अगर चंद्रा अभी इस वक्त यहाँ होता तो नूरा को बोलते हैं, नूरा थोड़ा पीछे जा, अभी के लिए थोड़ा पीछे जा, मैं थोड़ा इस तरफ घूम रहा हूँ, कल्याणी थोड़ा उस तरफ जा. यस चंद्रा, आपको नहीं लगता कि जैसे बिग बैश यहाँ पर ओपन क्रिकेट में आज के यूथ के लिए हो रहा है, आने वाले दिनों में ऐसा ही कोई एक टूर्नामेंट 40+ या 47 या 50+ का हो सकता है लीग बेसिस में? नहीं, ये तो तारिक भाई की वजह से पक्का ये भी चीज होने वाला है, क्योंकि तारिक भाई ने स्टार्ट किया है, 70-70 ने स्टार्ट किया है, बिग बैश ने स्टार्ट किया है. तो पहले जो अपना क्रिकेट था वो कुछ अलग था, हटके था, लेकिन अब तो इसमें 4 चांद लग गया है. और आगे जाके मैंने काफी लोगों को बोला भी है, थोड़ा साल रुको, ये तो अभी क्रिकेट इंटरनेशनल होने वाला है, तो मुझे लगता है थोड़ा साल रुकने का जरूरत नहीं, अगले साल ही इंटरनेशनल क्रिकेट टेनिस बॉल चालू होने वाला है, और आने वाला 70 लाख का टूर्नामेंट में पता चलने वाला है अपने को कि कैसा इंटरनेशनल क्रिकेट होने वाला है. या स्पर्धेला सुरुवातीलाच एवढं यश मिळालं की पहिल्यांदाच असा कॉन्सेप्ट आला की आमंत्रितांसाठी ही टुर्नामेंट होती,
आणि आमंत्रितांसाठी असताना देखील पहिल्याच दिवशी एंट्री फी फुल झाली आणि सर्वांना ही स्पर्धा खेळायची आहे. काय म्हणाल त्या कॉन्सेप्ट विषयी? केवळ आमंत्रितांसाठी स्पर्धा होती. चंदू, मला आठवतं की आर्के ट्रॉफी असताना फार पूर्वी, इट इज अबाउट 93-94, तेव्हा पण असंच व्हायचं. 16 टीमसाठी बाबा रॉड्रिक्स जसं अनाऊन्स करायचं तेव्हाच 16 टीम फुल व्हायच्या. म्हणजे हे लिटरली इट इज गोइंग टू बी आर्के इन अ व्हेरी शॉर्ट टाईम ऑफ पिरियड. आणि बिग बॅशने खरंच टेनिस बॉल प्लेयर लोकांना असा प्लॅटफॉर्म दिला आहे की त्यांना दे हॅव टू प्रूव्ह देमसेल्फ अँड बी अ बिग नेम इन द टेनिस बॉल क्रिकेट. एक और चीज आप दोस्तों गौर करेंगे, ऑल इंडिया प्रेजेंस और इंटरनेशनल प्रेजेंस, इंडोर राइडर्स येनबू और 11 वॉरियर्स दुबई, मतलब जो हिंदुस्तान के बाहर हिंदुस्तान के लोग आगे सुजलाम सुफलाम हुए हैं, आर्थिक रूप से सशक्त हुए हैं, उन्होंने भी इस टूर्नामेंट को खेलने के लिए इंटरेस्ट दिखाया है. और न केवल इस टूर्नामेंट में मुंबई महाराष्ट्र बल्कि गुजरात से प्लेयर खेल रहे हैं, केरला से खेलने वाले हैं, कोलकाता से खेलने वाले हैं. तो वाकई में जो विविधता में एकता, भारत की संस्कृति की जो पहचान है, चंद्रा आपको लग रहा है कि वाकई में ये टूर्नामेंट जो है, ये टूर्नामेंट अपने आप में एक प्रकार का ब्रांड एम्बेसडर टूर्नामेंट होने जा रहा है आने वाले दिनों के लिए? और आज भी 100% ये ब्रांड एम्बेसडर होने जा रहा है. और आपको शायद किसी किसी को मालूम भी नहीं होगा कि बहुत सारा कंट्री टेनिस बॉल क्रिकेट अच्छा खेलता है. ऑस्ट्रेलिया अच्छा खेलता है, पाकिस्तान अच्छा खेलता है, बहुत सारा कंट्री खेलता है. और ये दिखने में आएगा. मैं बोला ना, अभी जस्ट बोला हूं कि ये इस दौरान का जो क्रिकेट है वो आगे जाके टोटल इंटरनेशनल लेवल टेनिस बॉल क्रिकेट होने ही वाला है. और ये ऐसा होगा ही. सांगेला पकडून मी पुढे जाईल. अभि सर, आज तुम्ही पाहू शकता यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा बदलला. आखाती देशात खेळाडू जाऊ लागले. तुम्ही स्वतः इंग्लंडला भारतीय टीम बरोबर जाऊन आला होता. सर, त्याविषयी काय म्हणाल? याही स्पर्धेत जर पाहिलं तर आता कुणाला कुणाची शिफारस करायला लागत नाही. एखादा प्लेयर चांगला खेळला, युट्यूबच्या द्वारे त्याची मॅच पाहिली की त्याचं बिग बॅश साठी सुद्धा सिलेक्शन होतं. हा जो बदल झाला अलीकडच्या क्रिकेटमध्ये, त्याविषयी काय म्हणाल? अतिशय म्हणजे एकदम हा बदल म्हणजे एकदम काय बोलतात त्याला, हरित क्रांती झाली क्रिकेटमध्ये. माझे रेकॉर्ड बहुतेक मला आठवत नाही, मला पब्लिक फोन करून सांगते अभि तू तिथे खेळला होता, आणि मी माझे रेकॉर्ड पाहू शकत नाही. पण आजकालची मुलं यूट्यूब जस्ट ऑन केलं की ते त्यांनी मारलेले सिक्सर, बाउंड्री आरामात बघू शकता. इट्स रिअली प्लेजर. आय हॅव प्लेड MPL इन बोरोवली. हरीश नोज दॅट. त्याचीच एक फक्त व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. त्यामुळे मी एकदम हे होतो. आणि आजकालच्या मुलांना खरं यूट्यूबमुळे प्राधान्य मिळालेलं आहे. आणि आपला मुंबईतला प्लेयर किंवा महाराष्ट्राचा प्लेयर, टेनिस बॉल प्लेयर आहे स्पेशली, वर्ल्डमध्ये पोचलेला आहे. चंद्रा, एक जो समय ऐसा था कि जब YouTube नहीं था तो अंपायर का जो डिसीजन और उसका जजमेंट जो था बहुत कुछ उसके ऊपर डिपेंड करता था. लेकिन इस टूर्नामेंट में भी हम देख रहे हैं कि दोनों टीमों को हर इनिंग में एक एक रिव्यू दिया जा रहा है. तो ये रिव्यू आने की वजह से वाकई में आपको लग रहा है कि डेफिनेटली ऐसा हो सकता है कि ह्यूमन एरर जो है उसको कुछ हद तक अवॉइड किया जा सकता है और एक्यूरेसी जो है डिसीजन की वो लाई जा सकती है? हाँ, ये अगर लिमिटेड हो तो इसमें क्या होता है, ट्रांसपेरेंसी आ रही है. इसके बारे में कहना चाहता हूं कि ट्रांसपेरेंसी आने के क्या होता है कि अंपायर के ऊपर का जो प्रेशर है, सच है या झूठ है, ये तो तुरंत पता चलता है कि एग्जैक्टली क्या चल रहा है. तो ऐसा नहीं है कि थर्ड अंपायर का डिसीजन नहीं लेना चाहिए. इंटरनेशनल में होता है तो ये भी होना चाहिए. और उससे दोनों टीम, उनको भी पता चलता है कि यार अभी थर्ड अंपायर के पास ये डिसीजन गया है तो ये डिसीजन राइट आएगा, रॉन्ग नहीं आएगा. तो ये होना बहुत जरूरी है और अच्छा ही चल रहा है. तर अभि सर, एक काळ असाही मुंबईने आणि टेनिस क्रिकेट जगताने पाहिला आहे, मॅचलेस राहुल, अविनाश जाधव, चंद्रकांत शिंदे. परंतु आज दोघांनाही एक्सपर्ट्स म्हणून एकाच मंचावर आम्ही पाहतोय. त्याबद्दल काय म्हणाल? पहिले तर आम्ही दक्षता घेऊ की आमचं भांडण नाही होणार. कारण मॅचलेस राहुल बोलला की तो भांडण नाही बोलत आहे मी, एक्झॅक्टली यूज अ रॉंग वर्ड. इट वॉज अ रायव्हलरी. इट्स अ क्रिकेट रायव्हलरी. नाव इज माय बेस्ट फ्रेंड. आणि आम्ही त्याची दक्षता जास्त घेऊ की आमचा वादविवाद होणार नाही, आणि त्याची काळजी आम्ही नेहमीच घेऊ. एक चीज तो पक्की है, एक म्यान में दो तलवारें रह नहीं सकती. तो मैं देखना चाहूंगा कि दोनों एक दूसरे के साथ कैसी तकरीरें करते हैं. लेकिन यस दोस्तों, मैं आपको बताता चलूं कि दोनों अपने अपने जमाने के मशहूर मारूफ क्रिकेटर, कैप्टन्स, और सबसे बड़ी बात होती है
कि कैप्टन जो होता है उसको तमाम लोगों को लेकर चलना होता है। चंद्रा, जब आपने टीम को लीड किया, देखिए कैप्टन हर युग में बदलता रहेगा, लेकिन आज के मॉडर्न क्रिकेट के डिमांड के हिसाब से कैप्टन से क्या क्या उम्मीदें रहेंगी इस टूर्नामेंट में 12 की 12 कैप्टन से? कैप्टन की उम्मीद है, मतलब कैप्टन को पता चलना ही चाहिए कि अपना बॉलर्स, अपना बैट्समैन, अपना फील्डर कौन कौन सी जगह पे अपना अपना डिपार्टमेंट संभाल सकता है, तो उसका उसी दौरान उसका यूज करके लेना चाहिए, ना कि ऐसे ही अपन जो गैम्बल क्रिकेट खेलते हैं कि तू टाकरे तू टाकरे तू टाकरे, ऐसा नहीं। उसको दिमाग से ये सब चीज को हैंडल करना चाहिए, तो ये तो होते रहेगा क्रिकेट। अभि सर, तुमच्याकडे येईल मी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यावर काही बंधन आहेत आणि मोजक्याच लोकांना ग्राउंडमध्ये परवानगी आहे, तर तोच कशा प्रकारे तुम्ही प्रेक्षकांना संदेश द्या? अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे चंदू तुझा. कारण आता आपण बघा, ही स्पर्धा बहुतेक विदाऊट प्रेक्षकांशिवाय, पण दॅट इज आपला करोनाचं करोना असल्यामुळे आपल्याला या पॅन्डेमिक अजून संपलेलं नाही. वी हॅव टू फॉलो द प्रोटोकॉल्स ऑफ गव्हर्नमेंट. तो त्यामुळे आपण ही स्पर्धा अतिशय माफक आणि यूट्यूबवर त्याचा आनंद पब्लिक घेऊ शकतो आणि त्यांनीच घरी राहून या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि उगाच गर्दी करू नये, कारण वी हॅव टू फॉलो द गव्हर्नमेंट रूल्स. तो चंद्रा, लास्ट में मेरे को सिर्फ आपसे एक ही चीज जाननी है कि 3 दिन के टूर्नामेंट के दौरान इस ग्राउंड को देखते हुए, 10x के बॉल को देखते हुए, एक एवरेज स्कोर क्या रहेगा कोई इनिंग का? अभी विकेट तो थोड़ा गिला है, तो उसके वजह से भूषण ने भी फील्डिंग लिया है, तो मुझे तो ऐसा लगता है हवा भी चल रही है एक साइड से, तो कम से कम 80-90 तो होना चाहिए। जो हिसाब से बॉल है, 10x का बॉल इतना माहिर है कि तो 6 जाता है, इसलिए मैं बोला हूँ कि पहला बैटिंग 80-90 तो क्रॉस होना चाहिए। बहुत बहुत शुक्रिया। तो दोस्तों आइए, भारत के राष्ट्रगीत के लिए हम तैयार हो रहे हैं, लेकिन जिन लोगों ने टोपियां पहनी है अपनी टोपियां उतार दे। मैं सभी भाइयों से प्रार्थना करूंगा, नो कैप्स प्लीज, यू हैव टू रिमूव योर कैप इन द ऑनर ऑफ आवर नेशनल एंथम, और अपनी जगह पर सबको फ्रीज होना है। थैंक यू। हॅलो, उत्कंठा संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला. या 2020 मधील सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची स्पर्धा बऱ्याचशा कालखंडानंतर व्यावसायिक क्रिकेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहे. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश. माझ्याबरोबर हरीश संड्या समालोचन कक्षात जर पाहिलं तर कुणाल दाते देखील असतील. आमच्याबरोबर एक्सपर्ट्स म्हणून जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतातील 2 दिग्गज अविनाश जाधव सर, चंद्रकांत शिंदे सर. आणि यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती, आपण घरी बसूनच या मॅचेसचा आनंद घ्यावा. जास्तीत जास्त कॅमेरानेशी उत्कृष्ट लाईव्ह चित्रण 70-70 स्पोर्ट्स अपडेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि ज्याची उत्कंठा संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला लागली आहे तेच मात्र या ठिकाणी आता सुरू होणार आहे. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशला काही क्षणातच सुरुवात होते. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल, जशी स्पर्धेला सुरुवात होईल, पहिला आवाज असेल कॉमेंट्री बॉक्सकडे घेऊन जातोय कुणाल दाते यांच्याकडे.
धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. स्टे ट्यून्ड एंड वॉच इट लाइव. थैंक यू. Thank you so much, our expert team, and our commentators, Mr. Chandu Shetty and Harish Pandya sir. 70-70 presents मुंबई क्रिकेट बिग बॅश मध्ये सरचे स्वागत आणि थोड्याच वेळामध्ये या महासंग्रामाला आता आपण सुरुवात करणार आहोत. टॉस इथे जिंकलाय 11 वॉरियर्स दुबई या टीमने भूषण पाटील याने आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये हरीश पंड्या सर, आमचे दोन एक्सपर्ट असतील अविनाश जाधव आणि त्याचबरोबर चंद्रकांत शिंदे. टॉस इथे झालेला आहे आणि टॉस झाल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय कॅप्टन भूषण पाटीलने घेतला 11 वॉरियर्स दुबई कडून. पहिल्या मॅच मध्ये मोठी स्टारकास्ट आहे दोन्ही टीम कडे आणि ज्या मॅचची प्रतीक्षा संपूर्ण विश्वाला होती, टेनिस क्रिकेट विश्व कुठेतरी थांबलं होतं, कोरोनाचा संकट आणि त्यानंतर क्रिकेट सुरू झालंय. आणि आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत एक्सपर्ट अविनाश जाधव. वेलकम, आपलं स्वागत आहे सर. थँक्यू कुणाल. गुड आफ्टरनून टू एव्हरी टेनिस क्रिकेट लवर. सगळ्यांचं स्वागत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दुसरे कॉमेंटेटर उपस्थित आहेत, व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर. आपलं देखील सरचे स्वागत 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश मध्ये. बहुत बहुत शुक्रिया. 70-70 स्पोर्ट्स के हम बहुत बहुत आभारी हैं कि इतने बड़े क्रिकेट के मजमे के हम सब लोग चश्मदीद होने जा रहे हैं. और कुणाल, आपका भी दिल की गहराइयों से हम यहाँ पर इस्तकबाल करते हैं और आपको भी खुशामदीद कहते हैं. वेलकम. फर्स्ट मॅच ची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे आणि दोन्ही टीम तयार आहेत या मॅच साठी. टॉस इथे झालाय, भूषण पाटीलने टॉस जिंकलाय, त्यावर भरपूर चर्चा झाली अविनाश जाधव सर, कारण काल पावसाचं सावट थोडंसं या स्पर्धेवर होतं, परंतु आज अगदी सूर्यदेव आग ओकतोय आणि ग्राउंड अगदी हिरवगार आहे. कशी परिस्थिती आहे? क्लायमेटिक कंडिशनला पाहता भूषणचा निर्णय कितपत योग्य वाटतोय? एकदम परफेक्ट. मी बोललो पण ग्राउंडवर की भूषण जागी मी असतो तरी ही फिल्डिंग घेतली असती. इट्स अ गुड डिसिजन टू विन द टॉस. इट इज गोइंग टू हेल्प हिम क्वाईट चेसिंग. आणि त्याला ही पहिली मॅच असल्यामुळे मोठ्या टुर्नामेंटची एनीबडी हॅज टू टेक अ फिल्डिंग इज अ राईट डिसिजन. आणखीन महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा कुठेतरी आपण मुंबई क्रिकेटमध्ये एक्सपर्टची भूमिका आणलेली आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काय फील करताय आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये? पहिले बॅट घेऊन ग्राउंडवर उतरायचा तुम्ही आणि आता माईक तुमच्या हातात आहे. बॅटच आहे एक प्रकारची, फक्त छोटी बॅट आहे. हॅलो, इट्स डिफिकल्ट टू स्पीक पण वेन यू आर देअर एक्सपर्ट लाईक कुणाल, हरीश अँड चंदू, दे आर गोइंग टू ॲडजस्ट अस. सो वी आर नॉट, आम्ही मॅच खेळायला आम्ही एवढं जेव्हा घाबरतो तेवढं आम्ही कॉमेंट्री बोलायला घाबरतो फ्रँकली स्पीकिंग. पण आता हळूहळू ही सुरुवात चांगली आहे. बघू आता आपण, लेट्स सी. तर मॅचला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते. प्रतीक्षा होती आणि आपल्या स्क्रीनवर आहेत कांदारे किंग्स वर्सेस 11 वॉरियर्स दुबई. या दोन टीमच्या दरम्यान हा महासंग्राम. पहिली मॅच 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश मधली. टॉस इथे जिंकला 11 वॉरियर्स दुबईचे कॅप्टन भूषण पाटीलने फिल्डिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय आणि प्रत्येक मॅच या स्पर्धेची 6 ओव्हरची होणार आहे. आमच्याबरोबर हरीश सर आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. हरीश सर, प्रत्येक मॅच या स्पर्धेची 6 ओव्हरची आहे, याबद्दल तुमचं मत काय? लीग स्टेज मध्ये मॅच आज 5 मॅचेस होणार आहेत, 6 ओव्हरच्या मॅच, आणि भूषणने टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय त्यावर आपण चर्चा नक्की करू. काय वाटतं तुम्हाला, हा योग्य निर्णय आहे? देखिए कुणाल, एक चीज आप गौर करेंगे
4 ओवर क्रिकेट है ना, ये कविता की तरह है, और 8 ओवर का जो क्रिकेट है ना, ये निबंध की तरह है, और 6 ओवर का जो क्रिकेट है ना, ये कविता और निबंध के बीच वाला। मतलब इसमें टीमों के लिए डिसीजन लेना बहुत जरूरी होगा। आप डबल माइंड में मार्जिन ऑफ एरर, गलतियों के लिए अवकाश बहुत कम रहेगा। एक अच्छी बात जो मैं देख रहा हूं कि पहले 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले के हैं, जिसमें 2 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेंगे। तो जो टीमों के पास स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर रहेगा, वो टीमें जरूर इसमें कोशिश करेगी कि 6 ओवर के जो स्कोर है उसके अधिकांश रन पावर प्ले के ओवर में बनाए जाए, ताकि बाकी के ओवर्स में थोड़ा इत्मीनान से भी अगर खेलना पड़ा, 1 आध ओवर अच्छा भी आ गया तो रिकवर करने का मौका मिले। मुझे ऐसा लग रहा है कि ये जो क्रिकेट है ये अभी भी पूरा फास्ट भी नहीं होगा, पूरा स्लो भी नहीं होगा, ये बेस्ड ऑन सिचुएशन रहेगा, ऐसा मुझे लग रहा है। अविनाश जाधव सर, हरीश पंड्या यांचं मत आहे की बेस्ड ऑन सिच्युएशन हे क्रिकेट राहील. तुम्हाला काय वाटतंय 6 ओव्हरच्या मॅचेस आणि कुठेतरी पुन्हा एकदा जी रुळावरची रेल्वे घसरली होती मुंबई क्रिकेटची, ती पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्याचं काम 70-70च्या माध्यमातून केलं गेलंय? हो नक्कीच कुणाल, कारण ही पहिलीच टुर्नामेंट आहे तो लॉकडाऊन नंतर, आणि ही मोठी टुर्नामेंट आहे. बिग मॅच, बिग प्रेशर, सगळे प्लेयर प्रेशरमध्ये असतोच. क्रिकेट म्हटलं की प्रेशरचाच गेम आहे आणि प्रेशर असणारच. त्यामुळे त्या प्रेशरमध्ये जो चांगला खेळेल तोच खरा खेळाडू निघतो. आणि ॲज हरीश टोल्ड, इट्स अ 6 ओव्हर गेम. 6 ओव्हर आम्ही 4 ओव्हर 8 ओव्हर, you have a sufficient time. No, 6 over you don't have a sufficient time. You just go and play your natural game. That's it. हॅलो, बॅट्समन आता ग्राउंडवर चाललेले आहेत. तयारी संपूर्ण झाली आहे 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश ची, आणि आता 2 बॅट्समन ग्राउंडच्या दिशेने प्रस्थान करत असताना पहिली मॅच भरपूर उत्कंठा होती या स्पर्धेची, आणि कोरोनाचं सावट पाहता कुठल्याच प्रेक्षकांना अनुमती नाहीये ग्राउंडवर येण्याची, आणि त्याचमुळे 70-70च्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तिथे जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर म्हणून कांचन पालकर आहेत. आमचे 4 अंपायर आता तयार आहेत. त्यामध्ये PC पाटील, अनिल आवळेगावकर, शशी साटम आणि युवराज भालेराव यांना देखील शुभेच्छा देऊया. या स्पर्धेसाठी आमची पूर्ण कॉमेंट्री टीम तयार आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. या 3 दिवसामध्ये 2 ओपनर्स ग्राउंडवर गेलेले आहेत, बॉलर तयार आहे, आणि आता 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅशला सुरुवात होणार आहे. ओपनर्स आता ग्राउंड मध्ये आहेत. प्रीतम परब जो गोरेगावचा खेळाडू आणि चुनाभट्टीचा जो खेळाडू आहे, याच जवळपासच्या परिसरातला अविनाश सर अमित कोरी. अमित कोरीबद्दल मी खूप ऐकलंय, आज मला त्याच्याबद्दल बघायला पण मिळेल की तो एक यंग टॅलेंट आहे असं बोलणार आहे. प्रीतमच्या अगेन्स्ट मी खेळलेलो पण आहे, आणि आय नो अबाउट द प्रीतम कॅपॅसिटी अँड कॅपेबिलिटी. ही इज अ व्हेरी गुड गाय. तर पहिल्या ओव्हरमध्ये विक्की भोईर वर भरोसा दाखवलाय भूषण पाटीलने. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 ओव्हरचा आहे. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करणं विक्की भोईर सारखा बॉलर, आणि मॅचला आता सुरुवात आपण करतोय. जाणार आहोत आपण अविनाश जाधव सरांकडे, परंतु पहिला बॉल फुलर लेनचा खूप चांगल्या पद्धतीने ऑन साइडला दिशा दिली आहे, आणि तिथे 1 रन. विकी भोईरबद्दल बोलायचं झालं तर मी त्याला भेटलेलो आहे का एक दुबईला जाण्यापूर्वी. ही इज अ व्हेरी गुड गाय, आणि तो इज अ व्हेरी फिट प्लेअर. आणि पॉवर प्लेमध्ये ॲज यू टोल्ड ना, बॉलिंग करणं खूप स्किल लागतं. यू हॅव 2 फिल्डर्स, बाहेर 2च फिल्डर असतात. त्या अनुषंगाने बॉलिंग करणं, आणि बॅट्समन इज व्हेरी मारायच्या तयारीतच असतो. त्यामुळे विकी दिस विल बी अ गुड चॅलेंज. भरपूर मोठे चॅलेंजेस आहेत. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना खूप चांगलं मत एका दिग्गज बॅट्समन कडून आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं, आणि विकी पुन्हा एकदा तयार. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल खूप चांगला बाउन्स मिळतोय आणि सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये हरीश सर विकी कडून. देखिए पहली गेंद स्टंप टू स्टंप, बैंग ऑन टारगेट. दूसरी गेंद आपने देखा गुडलैंड बॉल थी, टप्पा खाकर थोड़ी सी ऊपर की तरफ उठी, और ऐसा लग रहा है कि विकी भोईर ने इस टूर्नामेंट के पहले जो तालीम ली है, अन्य मुकाबले खेले हैं टूर्नामेंट्स में,
वो पूरी तरह से तैयार है और मैदान का माहौल ऐसा कुछ है कि खिलाड़ी आपोआप अपना 100% देने की कोशिश करता है. अगदी बरोबर 100% देण्याचा प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट बॉल लेग स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला बॉल आणि आता अंपायर पीसी पाटील कळवतात हा वाईड बॉल असेल. लाईन थोडीशी भरकटला आता विकी. Oh, I think he is going to use the wicket because the wicket is a leather ball ground असल्या कारणास्तव he is going to bowl short of lane deliveries only because short of lane ball एकदम difficult to hit actually. प्रीतम परब आणि अमित कोरी हे बॅट्समन सध्या ग्राउंडला आहेत आणि अमित कोरी स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. 2 रन स्कोर बोर्डवर आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला टॉप एज फाईन लेगला फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल टर्न होऊन हातामध्ये येईल तोपर्यंत 2 रन की 1 रन एकाच रनवर समाधान मानत असताना अमित कोरी. पहिलं षटक आहे हरीश सर आणि चांगली बॉलिंग सध्या सुरू आहे या ओव्हरमध्ये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये विकी भोईर कडून. नहीं, आई थिंक ही इज ट्राइंग हिज बेस्ट. अभी देखिए 10 में से 9 बॉलर जो है एक बॉल वाइड मिला तो उस लाइन को पकड़ेंगे नहीं, दूसरी लाइन बदलेंगे. लेकिन विकी भोईर कंसिस्टेंटली बोल टुवर्ड्स वाइड साइड ऑफ द स्टंप जो उसने किया है. तो आई थिंक ही डेफिनेटली एज अ प्लान और जो फाइन लेग रखा गया है उसका वो अच्छा उपयोग करके ले रहे हैं अपनी लाइन लेंथ में. यावेळेला थोडासा पुढे टाकलेला बॉल होता. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 रन इथे घेतल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ आता चांगलं दिसते दोन्ही बॅट्समन मध्ये हवी सर. नक्कीच, कारण की आता ह्या ज्या ग्राउंडच्या अनुषंगाने इथे 6 मारणं 6 हा भरपूरच थोडाफार लांब आहे त्यामुळे त्यांना रनिंगवर पण कंट्रोल करावं लागेल. 5 रन स्कोर बोर्डवर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 70-70च्याच युट्यूब चॅनलवर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. विकी भोईरचं पहिलं षटक 11 वॉरियर्स दुबई कडून. यावेळेला फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल जातोय ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा आहे मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश लीग मधला पहिला चौकार. पहिला कव्हर ड्राईव्ह बहुतेक आणि कव्हर ड्राईव्ह बाउंड्री गेल्यावर जे सुख बॅट्समनला मिळतं त्याचा कॉन्फिडन्स खूपच वाढतो बिकॉज नॅचरली वी प्ले टू द लेग साइड बट ही हॅज पुट अ ब्रिलियंट शॉट. हरीश सरांकडे मी जाईल. काय शॉट होता. पहिला चौकार. शॉर्ट एंड वाइड बॉल और परफेक्ट टाइमिंग के जरिए एग्जीक्यूट किया. शानदार शॉट. पावर प्ले में पावरफुल बैटिंग देखते ही बनता है. खरोखर हा शॉट पाहिल्यानंतरच खूप चांगला वाटला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक. विकी भोईर यांच्याकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं विकी भोईरचं आणि ते मला वाटतं पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन आहेत 9. विकेट कुठलीच गमावलेली नाहीये कांदारी किंग्सने. काय म्हणाल एक सुरक्षित सुरुवात वाटते हरीश सर. यस, आई थिंक इट इज अ सेफ बैट क्योंकि पावर प्ले के 2 ओवर जो है उसमें कोई भी टीम एक 25 से 30 का टारगेट सामने रखेगी. विकी भोईर ने एक और जहां 2 बेहतरीन गेंदें की वहीं पर उन्होंने एक वाइड बॉल भी की और एक गेंद खराब की. और अगर देखिए दोनों टीमों के लिए समान मौका रहा है. और दोस्तों मैं आपको बताता चलूं कि मैन ऑफ द सीरीज के लिए ये खूबसूरत एक्टिवा 6G बाइक दी जाएगी परसों और इसको स्पॉन्सर किया है नीटॉन वाल्व्स. जुनैद शरीफ और नवीद शरीफ साहब वाल्व की दुनिया में बहुत बड़ा नाम है. अंडर आर्म ओवर आर्म दोनों क्रिकेट को बहुत सपोर्ट करते हैं जुनैद भाई और आपने ये जो हमें सपोर्ट किया है उसके लिए हम आपके 70-70 स्पोर्ट्स की ओर से बहुत बहुत आभारी हैं. विकी भोईरच्या पहिल्या ओव्हरबद्दल बोलायचं तर अतिशय चांगली ओव्हर टाकलेली आहे. माझ्या मते 9 रन हे पॉवर प्लेमध्ये त्यातल्या त्यात त्यांनी चांगलीच ओव्हर टाकलेली आहे. एका बॉलमध्येच 5 रन आले होते. एक वाईड एक बाउंड्री पण 5 बॉलमध्ये उरलेल्या त्यांनी 4 रन देऊन ही हॅज फिनिश्ड इन अ ब्रिलियंट वे. तर खूप चांगलं षटक असं अविनाश जाधव यांचं मत येते आणि मगाशी तुम्ही पाहिलं मॅन ऑफ द सिरीज साठी ऍक्टिवा 6G ही बाईक आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित एक्सपिरियन्स वापरण्याचा प्रयत्न आहे भूषण पाटील कडून आणि नाझीम गुल्लीकडे ओव्हर देण्याचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे. मॅन फ्रॉम वलसाड गुजरात. ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्ले मध्ये स्पिनरचा वापर. गुल्ली नाझीम गुल्ली इज अ ब्रिलियंट नेम इन गुजरात टेनिस बॉल. म्हणजे खरंच तो चांगला बॉलर आहे आणि त्याच्याकडे 2-3 प्रकारचे बॉल आहेत. लेग स्पिन ऑफ स्पिन. वी यूज टू प्ले विथ हिम अ लॉट क्रिकेट. मी त्याच्याबरोबर भरपूर क्रिकेट खेळलो. इज अ व्हेरी गुड बॉलर. पहिल्याच बॉलवर काय इथे विकेट मिळाली आहे. यस अंपायर सिग्नल. बॅट्समन आउट आणि पहिल्याच बॉलवर नाझीम गुल्लीच्या खात्यामध्ये यश मिळते. हरीश सर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॅट्समन आउट. उंगलियों का जादू. नाजिम गुल्ली के लिए एक बिल्कुल आम बात है अपनी बॉलिंग पर पहली बॉल पर विकेट लेना. देखिए किस तरह से
अब यहाँ पर यह शॉट की क्या वाकई में जरूरत थी? बल्ले को उल्टा पुल्टा घुमाने गए वहां पर अमित और उन्होंने एक आसान कैच दे दिया। अभी आप बैटिंग के लिए आए हैं, पिच की तासीर को आपने समझा नहीं है और उल्टा सुल्टा जो है ये अब यहाँ पर डिसीजन को रेफर किया गया है, लेकिन मैं समझता हूं कि ये बिल्कुल एक अपघात करने वाली बात थी। पहली बॉल पर नए बॉलर को आते आप रिवर्स खेलने गए। हॅलो, गुल्ली मला ॲज कुणाल यू नो, गुल्ली मला मी जेव्हा आलो ना तेव्हा बाहेर भेटला आणि तेव्हा मी त्याला एक प्रश्न केला कि आजकल गुल्ली तेरा बॉल निकलता नहीं जैसे मेरे टाइम पे निकलता था, तो बोला मैं अभी मेरा उम्र बढ़ रहा है, पण त्याच वेळेला तो बोलला की मी आज करून दाखवीन आणि त्याने आज पहिल्याच बॉलला करून दाखवलं. मला खूपच आनंद झालेला आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, थोड्याच वेळात निर्णय येईल आणि पाहूया आज नाझिम गुल्लीने तो कारनामा केलाय का. कांदारी किंग्स वर्सेस 11 वॉरियर्स दुबईच्या दरम्यान ही मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अंपायर डिसिजन, ऑनफिल्ड अंपायर डिसिजनचा निर्णय होता, बॅट्समन आउट आणि तो नंतर बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय, जो एक रिव्ह्यू आहे. याच्यावर देखील आम्ही चर्चा करणार आहोत आमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर, त्याचबरोबर हरीश पंड्या सर यांच्याबरोबर. हरीश सर, रिव्ह्यू सिस्टीम आहे, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, अपवाद वगळता व्हाईट बॉलसाठी कुठलाच रिव्ह्यू नाहीये, बाकी सर्व गोष्टीसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल. बहुत अच्छी बात है कुणाल. देखिए, अगर आप अगर किसी की तबीयत खराब है, अपने फैमिली फिजिशियन के पास जाता है, उसकी दवाई से आपको आराम नहीं हुआ तो आप एक एक्सपर्ट डॉक्टर के पास जाते हैं, ईएनटी स्पेशलिस्ट कहिए या बाकी और भी. तो मेरे ख्याल से जो टेक्नोलॉजी है यहाँ पर एक स्पेशलिस्ट का काम कर रही है, क्योंकि अंपायर्स के लिए हर वक्त खास करके जो कट के डिसीजंस है या बाकी जो बहुत रेजर शार्प डिसीजंस होते हैं, मैं समझता हूं कि टेक्नोलॉजी को रिफर करने से थोड़ा सा दर्शकों को भी एक मजा आता है कि एक सही निर्णय लिया गया और टेक्नोलॉजी अगर है तो उसका उपयोग होना चाहिए. रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण आपण आता बहुतेक कुणाल 2च रिव्ह्यू दिलेले आहेत ना, त्यामुळे त्याचा तो फायदा घेणारच. वी हॅव टू टेक, इफ ही इज नॉट शुअर देन ही इज गोइंग टू टेक द रिव्ह्यू. अँड ॲज ही अमित कोहलीला वाटत असेल की त्याने बॉल बॅटला लागला नसेल, त्यामुळे आता लेट सी व्हॉट डिसिजन कम्स. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, टेक्नॉलॉजी आहेत, याच्यावर जे भाष्य केलं होतं हरीश पंड्या सरांनी, त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला ज्यावेळेला आपण लीग स्टेजमध्ये एवढे मोठी स्पर्धा खेळतात त्यावेळेला एक डिसिजन खूप महत्त्वाचा आहे, जो ऑनफिल्ड डिसिजन आहे त्याच्यासाठी, आणि त्याच्यावर सध्या चर्चा आम्ही करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे आणि का ही बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय का याच्यावर चर्चा आमचे अंपायर्स करतायत. अनुभव भरपूर आहे अंपायर्सकडे, जे आता ऑनफिल्ड अंपायर आहेत, त्याचबरोबर आमचे तिसरे अंपायर आहेत त्यांच्याकडे, ते चर्चा करतात आणि थोड्याच वेळात डिसिजन आपल्या समोर येईल. अभिजी. हो कुणाल, वी आर ऑल्सो वेटिंग फॉर द डिसिजन. आणि हे चांगलंच डिसिजन, कारण की हे अतिशय महत्त्वाचं डिसिजन होणार आहे, कारण फर्स्ट बॉल आहे, पॉवर प्ले चालू आहे, पॉवर प्लेमध्ये 2-3 विकेट गेल्यावर त्या टीमवर प्रेशर येतं. हरीश सर, अभि यांचं मत आहे की पॉवर प्लेमध्ये 2-3 विकेट गेल्या तर थोडंसं प्रेशर येतं, आणि ही विकेट जर मिळाली टीम भूषण पाटीलचा 11 वॉरियर्स दुबईला, तर नक्की जो निर्णय घेतलाय भूषणने तो योग्य ठरू शकतो. डेफिनेटली. देखिए, टेस्ट क्रिकेट हो, वनडे हो, T20 हो या टेनिस बॉल क्रिकेट हो, क्रिकेट में कोच जो है अपने बॉलर को सबसे पहला सबक यही सिखाता है कि तुम्हें आक्रामकता के साथ गेंदबाजी करनी है. टेस्ट क्रिकेट में लाल बॉल से मूवमेंट कराते हुए विकेट लेना और टेनिस बॉल में टप्पे के आधार पर विकेट को लेना. तो यहाँ पर डिसीजन आया है नॉट आउट और बाल बचते हुए यहाँ पर अमित. तर नॉट आउटचा निर्णय इथे आमच्या अंपायर कडून आलेला आहे, म्हणजेच बॅट्समन अमित कोहली खेळताना दिसेल. नाझिम गुल्लीला यश मिळालेलं नाहीये, परंतु पहिला डॉट बॉल आलाय नाझिम गुल्लीच्या, परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्पिनरचा खेळताय त्यावेळेला हे कितपत योग्य वाटलं अभिजी तुम्हाला? अमितने काय डिसाईड केलं असेल की बॉलरची लाईन लेंथ बिघडवावी, त्या हिशोबानेच त्याने मारला होता. दिस इज क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्सेस अँड ही हॅज टेकन द चान्स. लेट सी व्हॉट डज इन अ सेकंड बॉल. तर नाझिम गुल्ली पहिल्या बॉलवर वरचढ ठरलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. यावेळेला चुकी नाही, प्लेड ऑन झालाय, इनसाइड एज, डायरेक्ट स्टंपवर जाऊन बॉल आदळतोय. भूषणचा निर्णय योग्य आहे हे नाझिमने दाखवलंय. मगाशी ज्यावेळेला ग्राउंड मध्ये एंटर करताना तुम्हाला जे सांगितले ते नाझिमने सार्थ करून दाखवलंय आणि एक मोठी विकेट. अमित कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. आय थिंक टुडे विल बी अ नाझिम गुल्लीज डे. लेट होप. खरंच खूप चांगला बॉलर आहे. गुजरातमध्ये मी एक 10 ते 12 वर्ष क्रिकेट खेळलो. आम्ही नाईट मॅच जेव्हा खेळायचो ना, गुल्लीच्या 4 ओव्हर असायच्या तेव्हा,
4 ओव्हर की 3 ओव्हर आम्हाला कळायच्याच नाही तो काय टाकतो, आणि तो आता इज गोइंग टू प्रूव टुडे. कुणाल, सबसे बड़ी बात देखिए, बॉल को पिचअप कराया था और बाहर जा रही थी, आड़े हाथों लेने गए और बल्ले का अंदरूनी सिरा लेकर बॉल जाकर स्टंप पर लगी. देखिए कई बार गेंदबाज जब थर्ड अंपायर का डिसीजन उसके फेवर में नहीं आता तो मायूस हो जाता है, लेकिन जो मायूस हो जाए वो गुल्ली नहीं. और यहां पर विकेट लेते हुए नाजिम गुल्ली, और यहां पर 11 वॉरियर्स दुबई की किस्मत खुली खुली खुली. अगदी बरोबर आहे. आणि ते आता नशीब उघडलंय हे मत आहे हरीश पंडे यांचं. हा बॉल थोडासा बाहेर चालला होता, प्लेड ऑन झालेला आहे बॅट्समन अमित कोहली यांनी. एक मोठं यश नाझीम गुल्लीला या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या, आणि जो निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा तो आतापर्यंत योग्य ठरवलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय भावेश शेलार, मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर. एक टेक्निकली करेक्ट बॅट्समन आहे, सिंगल डबलवर जास्त भरोसा दाखवतो, खराब बॉल आला तर चांगला समाचार घेऊ शकतो. आणि आता त्याच्यावर दारोमदार असेल. अमित कोहली आउट झाल्यानंतर फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव होईल. नाझीम गुल्लीच्या हातामध्ये बॉल आहे. प्रीतमने खूप चांगला खेळ केला आतापर्यंत. प्रीतमच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि भावेशला खातं उघडायचं आहे. एक स्लिप तैनात केलाय. नाझीम थोडासा व्यत्यय येतोय रनअप मध्ये. डेड बॉल. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग सुरू आहे. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. कट करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग नाझीम गुल्लीची. व्हेरिएशन खूप चांगलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आबी सरांनी. आता लेफ्टी भावेश मस्ट बी थिंकिंग इट इज गोइंग टू लेग ब्रेक, बट ही हॅज बोल्ड ऑफ ब्रेक टू लेफ्ट हँड, बट दॅट इज द स्किल ऑफ गुल्ली. आता थोडासा वेग जास्त दिला होता आणि इथे आणखीन एक वेळा बीट केलं जाते भावेशला. चांगली बॉलिंग करत असताना नाझीम गुल्ली. मगाशी अवी सरांनी सांगितलं की गुजरातमध्ये ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायला जायचो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल त्याचे यायचे, कठीण जायचे, आणि ते आता देखील कठीणच चाललेत बॅट्समनला. बरोबर बोलला कुणाल. इट्स ही हॅज अ व्हरायटीज. यावेळेला थोडासा ओव्हर पिच बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली आहे, स्क्वेअर लेगला येतोय मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने. तत्पूर्वी एक रन इथे भावेशचं खातं उघडलं जाईल सिंगलने. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 2 ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, त्यामध्ये 1 विकेट गमावलेली आहे आणि नाझीम गुल्लीच्या खात्यामध्ये ती विकेट आहे. हो, आता लास्ट बॉल बाकी आहे. इट्स गोइंग टू बी अ व्हेरी क्रुशियल बॉल. प्रीतम कसे खेळतात ते आता बघायला आपल्याला उत्सुकता असेल. नाझीम गुल्ली 2nd ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा सध्या खेळ सुरू आहे. हा देखील थोडासा वेगवान बॉल. ऑन साईडला फक्त दिशा दिली, सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना प्रीतम परब, आणि इथे ओव्हरची समाप्ती होते. हरीश सर, पॉवर प्लेचे 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय भूषणने तो मात्र चांगला ठरवलाय बॉलर नाझीम गुल्लीने. डेफिनेटली कम खर्चा फुल चर्चा ये ओवर रहा है, और अलग अलग वैरायटी जो अविनाश यादव ने कहा, फ्रूट सलाड के बॉल में आप देखेंगे सेब रहेंगे, संतरे रहेंगे, ग्रेप्स रहेगी, वैसा इट्स अ फ्रूट सलाड बॉलिंग, अ वैरायटी. और मेरे ख्याल से जब ये हाइलाइट्स हम देखेंगे पहले पावर प्ले की, आई थिंक अवी विल बी एबल टू थ्रो मोर लाइट ऑन द पावर प्ले. बट पहले ओवर में जहां हमने 9 रन बनते हुए देखे, वहीं दूसरे ओवर में 2 रन, यानी कि 5.5 का औसत पावर प्ले में आज के जमाने में 10x बॉल पे सोमैया ग्राउंड पे बल्ले बल्ले 11 वॉरियर्स दुबई की. लेकिन अभी मैच खत्म नहीं हुआ, 4 ओवर अभी बाकी है. प्रीतम थोड़ा सा समय ले सकते हैं, लेकिन ये वो बल्लेबाज हैं जो इस मैच को गेम चेंजर के रूप में बदल सकते हैं. खरंच आता गुल्ली ऍक्च्युअली तो पॉवर प्ले गुल्ली हॅज प्रूव्ड द 2nd ओव्हर. अँड आपण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी ॲज कुणाल, यू नो दॅट. पहिल्या 2 ओव्हर 11 तर उरलेल्या 4 ओव्हरमध्ये 40 पण येतात. लेट होप फॉर द बेस्ट. अँड ॲज यू टोल्ड, विकी गोइंग टू बोल द 2nd ओव्हर. चला आशा करूया अविनाश जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे नंतरच्या 4 ओव्हरमध्ये 40 रन देखील येऊ शकतात आणि त्यामुळे कांदारी किंग्स ची धावसंख्या चांगली होईल स्कोअरबोर्डवर. तो प्रयत्न ते करताना दिसतील. बॉल तयार विकी. पहिला बॉल ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे किरण पवार. तोपर्यंत सिंगल मिळते प्रीतमला. हरीश सरने सांगितलं की प्रीतम थोडासा वेळ घेऊ शकतो आणि आता 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रीतम कडून देखील मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे. हरीश सर, नहीं डेफिनेटली मुझे यूके टाइगर चैंपियनशिप याद आ रही है, और लेजेंड ट्रॉफी भी, मैदानी राजा ये अवार्ड उन्होंने जीता था.
अब हमको जुमले बदलने होंगे, जिसमें है दम वो है सिंघम नहीं, जिसमें है दम वो है प्रीतम, और प्रीतम को वो करके दिखाना पड़ेगा. अगदी बरोबर आहे. दमखम दाखवावं लागेल प्रीतमला, कारण 6 ओव्हरची मॅच आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्यावेळेला 11 रन बनतात पॉवर प्ले मध्ये, आणि कॅप्टन बरोबर जे बाकीचे टीममेट्स असतात, मॅनेजमेंट असते, त्यांचा भरोसा असतो ओपनर्सवर. खास करून अमित कोहली आज काही करू शकलेला नाहीये, परंतु प्रीतम चांगला खेळतोय आणि त्याचमुळे ते अपेक्षा करतील की चांगले रन बनावे. प्रीतमला जबाबदारी घ्यावीच लागेल. कुणाल, ॲज यू नो, ही इज अ सिनियर प्लेयर अँड ही इज प्लेइंग फॉर लास्ट 10 to, आय एम वॉचिंग हिम फ्रॉम लास्ट 10 to 12 years. ही हॅज टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. चांगला स्ट्रोक आहे. डीप कव्हर पॉइंट मधून बॉल निघतोय. डीप मध्ये भावेशच्या खात्यामध्ये 1 रन. चांगली बॉलिंग होत असताना आतापर्यंत या पिचवर 11 वॉरियर्स दुबईकडून हरीश सर आणि लाईन आणि लेंथ विसरलेल्या नाहीयेत, खास करून विकी भोईर. देखिए, सबसे बड़ी बात क्रिकेट में ऐसा कहा जाता है कि नई पिच और नया लाइफ पार्टनर कैसा साथ देगा ये कोई नहीं जानता. तो अभी तक अगर आप देखें तो विकेट आसान खेल रहा है, ऐसा कोई अनइवन बाउंस भी दिखा नहीं है. तो बल्लेबाज अगर रुकेगा, वेट एंड वॉच में रन बनेंगे ऐसा मुझे लग रहा है. ओहो, यावेळेला बाउन्स मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन प्रीतमचा बीट होऊन जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. चांगली बॉलिंग करत असताना विकी भोईर आतापर्यंत लाईन लेंथ अतिशय योग्य आहे. उंचीचा चांगला फायदा घेतोय. पेस त्याचा खूप चांगला आहे अभिसर. अतिशय सुंदर चेंडू. हे इज गोइंग टू बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ओनली बिकॉज विकेटचा हा अंदाजच आहे असा की त्यांनी शॉर्ट ऑफ लेंथ बॉलिंग करावी. विकी भोईर शॉर्ट बॉल, यावेळेला ऑन साइडला दिशा दिलाय, गॅप मध्ये बॉल जातोय. पाहूया अंपायर सिग्नल, इट्स मॅक्सिमम, आणि हा येतोय 70-70 मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश षटकार. देखिए, शॉर्ट पिच गेंद थी. विकी भोईर ने पिछली बॉल डॉट बॉल की थी. प्रीतम के दिमाग में भी एक प्रेशर था कि कब मैं इसको रिलीव करूं, और शॉर्ट पिच गेंद ये आज के सीमित ओवरों के क्रिकेट में खलनायक बन सकती है. प्रीतम का टाइमिंग देखिए, हैंड आई कोऑर्डिनेशन देखिए, कोई मौका नहीं था, और पहला 6 लगाने का जो बहुमान है उनके नाम पर अब लिख दिया गया है. ऍक्च्युली प्रीतम वॉज रेडी फॉर दॅट बॉल अँड विकी भोईरने याच्या आधीचा चेंडूही शॉर्ट ऑफ लेंथ टाकला होता. थोडीशी विकीकडनं चूक झाली म्हणावी लागेल. थोडीशी चूक झाली आणि पुन्हा एकदा कमबॅक करायचा आहे, आणि यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, गलीमधून बॉल निघाला होता डीप बॅकवर्ड पॉइंटला. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट करत असताना प्रीतम खूप चांगलं क्रिकेट खेळतोय हरीश सर, आणि ज्या पद्धतीने त्याने मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत तो यशस्वी झालाय नक्की, कारण 1 चौकार 1 षटकार त्याच्याच बॅटमधून आलाय. डेफिनेटली 6 ओवर के मैच में अगर प्रीतम 36 बॉल में से अगर 18 बॉल खेलकर 30 या 32 भी बनाता है, वो टीम के लिए मजबूती साबित होगी ऐसा मुझे लग रहा है. 100% हरीशजी बोलल्याप्रमाणे, आणि पहिली मॅच असल्यामुळे त्यांना आढावा घ्यावा लागेल या पहिल्या मॅचचा. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, आणि यावेळेला फक्त दिशा दिली भावेशने. फिल्डर आहे भूषण, आणि जोपर्यंत बॉल अडवेल ओव्हर नंबर 3 इथे कंप्लीट होत आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 21-21. पॉवर प्ले मध्ये 11, या ओव्हर मध्ये 10, आणि त्यामध्ये 1 षटकार आलाय बॅट्समन प्रीतम कडून. आई थिंक पहले 2 ओवर में जो खोया है वो बाकी के 2 ओवर में पाने का प्रयास करेंगे. जैसे टेस्ट क्रिकेट में 3 सेशन होते हैं, बिफोर लंच, बिफोर टी और लास्ट सेशन. 6 ओवर के खेल को भी आपको 2-2 ओवर के स्लॉट में डिवाइड करना होगा. पहले 2 ओवर में कितने रन आए, क्या खोया, उसके बाद वाले 2 ओवर में हमको क्या करना होगा और हम क्या रिस्क ले सकते हैं. ऐसे छोटे छोटे लक्ष्य जो हैं उनको तय करने होंगे, तब जाकर 6 ओवर के मुकम्मल होने के बाद वो एक अच्छा स्कोर खड़ा कर पाएंगे. यू हैव टू चेंज द गियर नाउ. दे आर गोइंग टू चेंज द गियर हरीश, ॲज यू टोल्ड. 3 ओव्हर 21 रन या ग्राउंडला सुरुवात चांगली म्हणावीशी वाटेल थोडीफार. ॲज यू नो, अमित कोहली वॉज आउट अर्लियर म्हणजे लवकरच विकेट पडली होती अमितची. त्या हिशोबाने आता नाव आय थिंक प्रीतम विल टेक द इनिशिएटिव्ह अँड he will play is till the end and he will give a good total to the team. कुणाल, एक और चीज आपको गौर करनी होगी कि लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है, तो अब यहाँ पर 11 वॉरियर्स दुबई के गेंदबाजों की जो गेंदबाजी की शैली है वो किस तरह से लेफ्टी राइटी को एडजस्ट करते हैं, ये भी एक बहुत बड़ी बात रहेगी आने वाले ओव्हर्स में. खूप चांगला मुद्दा छेडला तुम्ही, आणि त्याच्यासाठी मला वाटतं पुन्हा एकदा एक्सपिरियन्स वापरण्याचा प्रयत्न भूषण करतोय, प्रथमेश करतोय ऑनफिल्ड, आणि त्याचमुळे नाझीम गुल्लीकडे परत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणजे पहिले जे 2 फ्रंटलाईन बॉलर आहेत त्यांचे 4 ओव्हर
ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास देखील होता, परंतु इथे अपील कदाचित फेटाळली आहे. लेग बाईटचा इशारा. इट वॉज डाऊन द लेग साइड ॲक्च्युली. आणि गुल्लीला दिलेली ओव्हर आय थिंक भूषणचं डिसिजन इज अ परफेक्ट, बिकॉज यू हॅव टू गो रिदम सोडला आणि जर काही वाईट झालं तर दॅट विल बी अ व्हेरी बिग लॉस टू द टीम. रिदम मध्ये आहे तर तेच बॉलर वापरण्याचा प्रयत्न, असं मत अभिजी आमच्या समोर इथे पेश करतात. आणि त्याचमुळे एक्सपर्टची भूमिका क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे ते या कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिसते. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या आपण पाहतोय हरीश सर आहेत आणि ॲज अ एक्सपर्ट म्हणून आमच्या बरोबर अगदी लेफ्ट हँड साईडला आहेत अविनाश जाधव, एक धुरंधर क्रिकेटर. आणि आज त्यांचे अनेक किस्से तुम्ही ऐकताय, क्रिकेटचं चांगलं विश्लेषण ते आपल्या समोर करताना दिसतात. 70-70 प्रेझेंट्स मुंबई क्रिकेट बिग बॅश मध्ये. हरीश सर, इट इज अ गोल्डन मोमेंट फॉर ऑल ऑफ अस कि अविनाश और चंद्रा आज हमारे साथ हैं. वी विल लर्न अ लॉट फ्रॉम देम एज फार एज टेक्निकल थिंग्स आर कंसर्न. ओव्हर पिच बॉल अक्षरशः खोदून काढलाय हा बॉल. स्क्वेअर लेग वरून फिल्डर येतोय भरपूर वेगाने, एकच रन इथे मिळेल. प्रीतमने आतापर्यंत क्लास दाखवलाय बॅटिंग मध्ये, चांगली बॅटिंग तो करतोय आणि त्याच्या बॅटमधून रन येतात, हे एक विशेष आहे. ओव्हर नंबर 3 संपले, 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. नाझीम पुन्हा एकदा त्याच रंगामध्ये बॉलिंग करताना. 100% नाझीमला आज मारणं थोडं डिफिकल्ट वाटते आपल्याला. आणि इज बॉलिंग बाहेर ज्याप्रमाणे तो मला बोलला त्याचा कॉन्फिडन्स लेवल वॉज व्हेरी मच हाय अँड ही इज गोइंग टू प्रूव्ह दॅट. कॉन्फिडन्स लेवल भरपूर हाय आहे नाझीम गुल्लीचं, असं मत आहे अभियांचं. बॉल तयार, या वेळेला टायमिंग प्रॉपर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक हमला, हा तो षटकार. क्या जबरदस्त टूट पड़े. देखिए मतलब अब तक भावेश शेलार 6 बॉल में 3 रन बनाकर खेल रहे थे, लेकिन ये 6 के जरिए उन्होंने न केवल अपना स्ट्राइक रेट इंप्रूव किया है, लेकिन अपनी टीम को 6 कीमती रन लाकर दिए हैं. स्ट्रोक सिलेक्शन यहाँ पर गुल्ली थोड़ा सा वेवर्ड दिखे और शेलार ने उस पर छक्का जड़ दिया. इट वॉज डाऊन द लेग साइड आणि इट वॉज अ क्लासिक शॉट बाय भावेश. आय थिंक आडवं मारणं क्रिकेटमध्ये कधीही डिफिकल्ट असतं आणि त्याने आज चांगलं कनेक्ट केला. खूप चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि त्यावर मोहर लागली मुंबई क्रिकेट बिग बॅश षटकाराची. एक मोठा षटकार येतो, टीमची धावसंख्या पुढे जाते, रन झालेत स्कोर बोर्डवर 29-29. विकी कांदारी यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज बॉल हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. 1 रन कंप्लीट, दुसरा रनचा प्रयत्न आणि 2nd रन यशस्वीरित्या पूर्ण करत असताना भावेश, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यस, भावेश शेलार स्वयं लेदर बॉल क्रिकेट के कोच है. और पहली चीज जो क्रिकेट में, अविनाश आप भी मेरे साथ सहमत होंगे, कन्वर्ट सिंगल्स इनटू डबल्स, डबल्स इनटू ट्रिपल्स. ये मैदान पर 4 और 6 का गेम है, लेकिन अगर एक की जगह 2 कन्वर्ट कर सकते हैं तो करना चाहिए, जो उन्होंने करके दिखाया. आपकी भाषा में बोलेंगे तो हरीश जी, बूंद बूंद से सागर बनता है, वैसे उनको यस कन्वर्ट. आणि इज यंग आहे, ही कॅन रन. थोडंसं कालच्या पावसामुळे थोडंसं ड्यू असल्यामुळे थोडासा त्रास होतोय बॅट्समन लोकांना धावायला. बट ॲज दॅट आता ऊन आल्यामुळे इट विल बी गोइंग टू द स्लोअर साईड. अगदी रन कन्वर्ट होत आहेत सिंगलच्या डबल मध्ये आणि भावेश ते करतोय. प्रीतमच्या बरोबरीने चांगलं क्रिकेट सध्या सुरू आहे. कर्नल नेट हळूहळू वाढतोय आणि यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला दिशा दिली. टायमिंग अतिशय चांगलं झालंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेशच्या बॅट मधून पॉवरफुल षटकार आणि विक्की कंदारी जे ओनर आहेत या टीमचे ते खुश आहेत. इस वक्त जो हिसाब से भावेश शेलार ने इस ओवर में 2 6 जो लगाए हैं, कांदारी किंग्स, जो किंग होता है ना, वो अपना मुकुट किसी को देता नहीं, वो मुकुट अपने सर पर रखता है या तो छीन लेता है. ये बैठक शॉट अगर आप देखेंगे, लेफ्ट शॉट, क्या जबरदस्त अंदाज में टाइमिंग देखिए और बॉल सीधी मैदान के बाहर. इस मैदान पर 6 लगाना वैसे आसान काम नहीं है. एक्सेलेंट टाइमिंग, बैठक शॉट. यस हरीश जी, एज यू टोल्ड, दिस अ लॉंग, दिस अ गुड इट्स अ इनफ 6, म्हणजे परफेक्ट, एकदम जवळ पण नाही आणि लांबचा पण नाही, त्याने चांगला शॉट मारला. आणखीन यावेळेला तशाच प्रयत्नामध्ये होता आणि आता थोडस शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं आणि यावेळेला बॅट्समन आउट. अक्षय पवारने पकडलाय हा कॅच आणि आउट होणारा बॅट्समन ठरलाय भावेश शेलार. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 37, लॉस ऑफ 2 विकेट. टीम कांदारी किंग्स. भावेश शेलार को जो भेजा गया था एज अ लेफ्टी बैट्समैन, उन्होंने पूरा इंसाफ किया है. 6 ओवर के मुकाबले में रनों की रफ्तार बढ़ाना बहुत जरूरी था और ये 4था ओवर चल रहा है, तो भावेश शेलार अपना काम करके लौटे हैं
और भावेश के अब जो अधूरा मिशन है उसको प्रीतम को पूरा करना होगा, वहां पर 6 ओवर तक नॉट आउट रहेगा ऐसा मुझे लग रहा है। लेकिन एक बहुत यादगार पारी भावेश शेलार की, स्वयं क्रिकेट के अच्छे प्रशिक्षक है और क्या जाजिबुल नजर शॉट्स खेले हैं, आंखों में कैद हो जाने वाले ऐसे शॉट्स, और इसको देखकर दिल बाग बाग हो गया। भावेशने त्याचं काम केलेलं आहे, ॲज हरीश जी टोल्ड, ही हॅज डन हिज रोल. नाव हू इज द नेक्स्ट बॅट्समॅन? आतिश. हा, इट्स अ बिग नेम. आय थिंक ही हॅज टू ऑल्सो प्रूव्ह अलॉंग विथ प्रीतम. 2 ओव्हर भरपूर महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही नवीन गोलंदाज असणार आहेत, त्यामुळे आतिश आणि प्रीतम विल टेक द चार्ज. $37 रन आहेत स्कोर बोर्डवर. भावेशने चांगली बॅटिंग केली. अनस आलाय बॉलिंगसाठी, मॅन फ्रॉम केरला. ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये त्याचं स्वागत. पहिला बॉल टाकण्यासाठी लेफ्ट राऊंड विकेट. पहिलाच बॉल थोडासा पायावर पिच केला होता, लेग स्टम्पवर पिचिंग होता. तत्पूर्वी लेग बाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 38, लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 15 प्रोग्रेस. कुणाल एक चीज गौर करेंगे, पहले 2 ओवर में केवल 11 रन बने थे और उसके बाद वाले 2 ओवर में अगर हम देखें तो 26 रन बने हैं. शॉर्ट बॉल होता, पूल केलाय मिड विकेटला फिल्डर, आणि पुन्हा एकदा अक्षय इन ऍक्शन. बॅट्समन प्रीतम बॅक टू द पॅव्हलियन. एका पार्टनरशिप नंतर 2 ओव्हर मध्ये 2 झटके बसलेत हरीश सर, त्यामुळे पुन्हा एकदा 11 वॉरियर्स दुबईचं कमबॅक झालंय. मगाशी हसरा चेहरा तुम्ही स्क्रीनवर पाहिला विकी कंदारी यांचा, जे टीमचे ओनर आहेत, आणि पुन्हा एकदा कमबॅक करणारी टीम आता ठरले भूषण पाटीलची 11 वॉरियर्स दुबई. म्हणजे या मॅच मध्ये कमबॅक होते दोन्हीकडून. डेफिनेटली. और अंग्रेजी में एक मुहावरा है कि कमबैक इज बेटर देन सेटबैक. सेटबैक मत लीजिए, कमबैक कीजिए, और वो कमबैक यहाँ पर हमें देखने को मिला है. अनस प्रूव्ह करतोय की त्याला केरळावरनं का आणलेलं आहे, आणि त्याने 2 चेंडू अतिशय चांगले टाकले आणि इज गोइंग टू प्रूव्ह. अगदी इथे अनस ला करावं लागेल, कारण ज्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये येता अशा मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी, एवढं मोठं नाव तुमचं आहे, परंतु इथे एक मोठा धमाका. बॉल हवेत आहे, तिसरी कॅच होईल का? आणि जजमेंट पहा अक्षय पवारचं. लास्ट टाइमला त्याला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, उडी मारावी लागेल, बॉल आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु शेवटच्या क्षणाला हरीश सर किती नजर ठेवली त्याने बॉलवर, आणि एक मोठी विकेट मी म्हणेन याच ओव्हरमध्ये अनसच्या खात्यात. लो क्या जीतो मैच. अनास जो आए हैं, अनास यहाँ पर विनाश कर रहे हैं ऐसा हम कह सकते हैं, क्योंकि हर कोई बैट्समैन जो है रनों की रफ्तार देखिए, क्रीज में डीप गए और शॉट बहुत बढ़िया खेला था, इसमें कोई दो राय नहीं है, लेकिन जो ऊंचाई और अंतर नापना चाहिए था वो नहीं हुआ, और बॉडी बैलेंस अक्षय पवार का देखते ही बन रहा है. मेरे ख्याल से ये अब पूरी तरह से मैच में वापस आ चुके हैं 11 वॉरियर्स दुबई, और उनकी जो प्रैक्टिस है देखिए, ओह व्हाट अ बॉडी बैलेंस. और अब यहाँ पर कांदारी किंग्स देखिए, अभी मुझे ऐसा लग रहा है कि विकेट से भी ज्यादा एक डॉट बॉल चला गया. 100%. और वो क्रेडिट गोज टू दैट फील्डर. एक्चुअली ही हैज एंटिसिपेटेड द कैच वेरी वेल अकॉर्डिंग टू मी. मोठी विकेट. अनस चांगली बॉलिंग करत असताना अनस या ओव्हरमध्ये ओव्हर नंबर 15 प्रोग्रेस. 38 लॉस ऑफ 4 विकेट. टीम कांदारी किंग्स फर्स्ट मॅच. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मधली 70-70 प्रेझेंट्स हा महासंग्राम तुमच्या समोर रंगतोय. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, आणि पहिल्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी अनासची ऑन हॅट्रिक, आणि हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी असेल. समोर बॅटिंग साठी तयार आहे दिनेश नाकराणी. अंपायर कडे अपील, आणि दिनेश नाकराणीने लगेचच डिसिजन रिव्ह्यू जो आहे तो वापरलेला आहे, आणि लगेच थर्ड अंपायर कडे त्यांच्या कोर्टामध्ये हा बॉल असेल. डिसिजन पेंडिंग. पेंडिंग डिसीजंस अगर आप इंडिया में रहते हैं तो आपको थोड़ी बहुत आदत हो ही जानी चाहिए, चाहे फिर वो कोई भी मसला हो, मामला हो. लेकिन मेरे ख्याल से दिनेश नाकरानी का फुटवर्क बिल्कुल भी नहीं था, टेंटेटिव थे, और उन्होंने जो खेलने का प्रयास किया. यहां पर मैं अनास की तारीफ करना चाहूंगा.
कई बार ऐसा होता है कि हैट्रिक बॉल पर बॉलर ओवर एक्साइट होकर यहां वहां गेंद कर देते हैं, लेकिन अनास का फोकस जो था वो विकेट लेने की तरफ उसकी तवज्जो थी और उन्होंने बिल्कुल कॉरिडोर में गेंद को रखा था, जिसको अनिश्चितता का प्रवेश द्वार कहा जाता है। और डिसीजन चाहे कोई भी आए, लेकिन अनास ने वाकई में लाजवाब गेंदबाजी की है। अनास खरंच चांगली बॉलिंग करतोय, गुड लाईन अँड लेंथ, आणि त्याचं फळ त्याला मिळालं आहे. बहुतेक ही कदाचित विकेट असावी असं वाटतंय कुणाल. लेट सी व्हॉट थर्ड एम्पायर सेज. ज्या पद्धतीने अपील झाली, अपीलमध्ये उत्साह होता आणि त्यानंतर लगेच दिनेश नाकराणीने जो रिव्ह्यू आहे त्याच्याकडे टीमकडे शिल्लक तो वापरण्याचा प्रयत्न केला आणि डिसिजन ज्या वेळेला रिव्ह्यू घेतला जातो त्यावेळेला 70-70चे सर्व कॅमेरामॅन अतिशय चतुर चालाकीने त्यांचं काम पार पाडतात. सगळ्यात पहिलं जे दाखवलं जातं एक्झॅक्ट हा बॉल फेअर आहे की नाही, फेअर डिलिव्हरी होती का नाही, बॉलरचा जो पाय होतो रिलीज करताना बॉल तो दाखवला जातो, ते तुमच्या स्क्रीनवर सध्या दिसतंय. आणि ही फेअर डिलिव्हरी असेल तर त्यानंतरचे जे डिसिजन आहेत ते आमचे थर्ड अंपायर घेतात. म्हणजे पहा टेक्नॉलॉजीचा किती वापर होतोय या स्पर्धेमध्ये. और कुणाल और अभी आपको भी हैरत होगी और मैं भी हैरत में हूं कि अभी तक अंपायर के डिसीजन पे जो दोनों रेफरल हुए हैं वो कॉट बिहाइंड डिसीजंस के लिए हुए हैं. येस, अगदी बरोबर आहे. दोन्ही जे डिसिजन रेफलर झालेले आहेत ते कॉट बिहाइंड विकेट याच्यासाठी झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर हे दिसतंय चित्र. हां, व्हेरी टफ डिसिजन वाटतंय कुणाल. जसं दिसतं तसं नाही आहे. कदाचित आता थर्ड अंपायरच हे चांगले सांगू शकतील या बाबतीत. येस, टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर झाला पाहिजे. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन होता की बॅट्समन आउट आहे. हॅट्रिकवर होता बॉलर अनास. चांगली बॉलिंग करत असताना केरळ वरून कॅलिकट वरून हा बॉलर आलाय आणि या बॉलरने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिला. हरीश सर, नॉट आउट वन्स अगेन. बॅट्समन नॉट आउट असेल आणि खेळताना दिसेल. म्हणजे हॅट्रिक इथे कंप्लीट झालेली नाही, परंतु प्रशंसा व्हायला पाहिजे बॉलर अनासची. नहीं, डेफिनेटली अनास ने जो हिसाब से बॉलिंग की है, कुणाल, अगर मैं नवी मुंबई के एपीएमसी मार्केट में अगर कोई फ्रूट का विक्रेता होता तो मैं अपने अनानास ब्रांड का नाम अनास अनानास कर देता. परफेक्ट हरीश जी, आपने आपके एग्जांपल्स और क्रिकेट ये दोनों भी सुनने को मुझे बहुत मजा आता है. अनास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँडेड बॅट्समन दिनेश नाकराणी. स्ट्राईकला बॉल हवेत आहे. टायमिंग इथे जुळलंय का पाहावं लागेल. फिल्डर आहे खाली. येस, बॅट्समन आउट. दिनेश नाकराणी बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा प्रत्युत्तर द्यायला तयारच होता अनास आणि जावं लागतं दिनेश नाकराणीला पॅव्हिलियनच्या दिशेने. दिनेश नाकरानी अभी अभी वो अपील से नॉट आउट रहे थे और उन्होंने सोचा कि अब मुझे रिस्क लेना चाहिए. प्रथमेश पवार आउटफील्ड में आ गए थे. आमतौर पर उनको एज अ विकेट कीपर आप देखते हैं, लेकिन उन्होंने कोई गलती नहीं की. सूर्य की किरणें भी आंखों में नहीं आ रही थी, रिवर्स साइड में थे और एक बहुत अच्छे अनुमान के साथ सीमा रेखा पर ये कैच को उन्होंने अंजाम किया है. और ऐसा अब लग रहा है कि कांधारी किंग्स के बॉलिंग के ऊपर दूसरी पारी में थोड़ा प्रेशर रहेगा, क्योंकि एक अच्छे स्कोर तक उनको रिस्ट्रिक्ट किया जा रहा है 11 वॉरियर्स दुबई द्वारा. आय थिंक हा उलटा बॉल होता कुणाल बहुतेक, आणि नाकरानींनी जो चान्स घेतला ना तो अगेन्स्ट द विंड होता. थोडासा थांबून त्या एंडे शेवटच्या ओव्हर पण थांबून त्यांनी प्रीतम आहे ना नॉन स्ट्रायकरला कोण आहे, ऋतू जडेजा, त्याला रायटीला स्ट्राईक द्या. थोडंसं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, कारण की रायटी एंड दोन्ही एंडने बॅटिंग असल्यामुळे हवेचा आपल्याला फायदा घ्यावा लागेल. हितू जडेजा आता स्ट्राईकला आहे. हा देखील गुजरातचाच बॅट्समन आहे. अक्रम गुजरातचा खेळाडू आहे. ऑन साईडला फक्त दिशा दिली. फुलर लेनचा बॉल. अनासने खूप चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. टाळ्यांचा गजर होतोय. टीममेट्स शाबासकी देत आहेत अनासला या ओव्हरमध्ये. खूप चांगली बॉलिंग. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 39, लॉस ऑफ 5 विकेट. 5 विकेट गमावलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली अनासने. मन जिंकले. बहुत ही लाजवाब गेंदबाजी, और खास करके जब आपको 6 ओवर के मैच में कुणाल जब 5वां और 6ठा ओवर करना रहता है, जिसको स्लॉग ओवर्स मराठी में हाणामारी की षटक जो आप कहते हैं, वो ओवर करने के लिए भी एक जिगरा चाहिए. और उन्होंने जिस हिसाब से बॉलिंग की है, मैं समझता हूं कि इस वक्त
11 वॉरियर्स दुबई की पोजीशन अच्छी है, लेकिन आखिरी 6 गेंदें बची है। हितू जाडेजा के हाथ में बल्ला है और हितू जाडेजा डेफिनेटली गुजरात से मुंबई दर्शन करने नहीं आए हैं, रन बनाने आए हैं, तो वो रन बनाने चाहिए। कैसे बनाएंगे ये अब इंतजारी की बात रहेगी आखिरी 6 गेंदों में। शेवटचं षटक आता येईल आणि लास्ट ओव्हर मध्ये स्वप्नील नाईक बॉलिंग मार्कवर, मॅन फ्रॉम बोनकोडे नवी मुंबई. स्वप्नील नाईक लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी तयार होईल. पॉवर प्लेचे षटक खूप चांगले राहिले. डेथ ओव्हर मध्ये 5वं षटक खूप चांगलं राहिलं 11 वॉरियर्स दुबईसाठी. कॅप्टन भूषण ने घेतलेले निर्णय आतापर्यंत योग्य राहिलेत. कॅचेस मध्ये फिल्डिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स अक्षय पवारने दिला, याच्यावर देखील नजर ठेवावं लागेल. स्वप्नीलचा पहिला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन मिळेल. हितू जडेजा आणि अक्रम बोनी हे दोन्हीही बॅट्समन आहेत, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत गुजरातवरून. रन झालेले स्कोर बोर्डवर 40. शेवटची ओव्हर कॅपिटलाइज करावी लागेल ॲज कुणाल. दिस इज द लास्ट ओव्हर ऑफ द मॅच, लास्ट ओव्हर ऑफ द मॅच. सो त्यांना आता जास्त चान्स घेऊन खेळावं लागेल आणि जरा अगेन्स्ट द विंड असल्यामुळे थोडे वेगळे विचित्र शॉट पण मारावे लागतील. स्वप्नील नाईक तेवढ्याच ताकदीचा बॉलर आहे. 6 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे मुंबई क्रिकेटमध्ये. एकाच ओव्हरमध्ये बॉल बॅक ड्राईव्ह प्रयत्न चांगला केला स्वप्नीलने. फुलर लेनचे बॉल यॉर्कर्सचा खूप चांगला वापर करतो स्वप्नील नाईक आणि आता त्याच वेगाने बॉलिंग केली जाते हरीश सर डेथ ओव्हर मध्ये. सबसे बड़ी बात है आखिरी ओवर में भी अगर आप स्टंप टू स्टंप बॉलिंग कर रहे हैं, ये इससे बड़ी चीज हो ही नहीं सकती, क्योंकि ये परिणाम लक्ष्य क्रिकेट है, इसमें रिजल्ट आना ये तय है। और ऐसे वक्त में अनास ने जो अच्छा काम किया है उसको मैं और अच्छा कैसे करूं, उसकी तरफ वो ध्यान दे रहे हैं। दूसरी ओर कांधारी किंग्स का जहां तक सवाल है, अभी भी जो गेंदें बची हैं बहुत बड़े शॉट्स उनको खेलने पड़ेंगे। दे मस्ट क्रॉस 50 to 55, एटलीस्ट 55। अगदी बरोबर आहे, 55 रन तरी क्रॉस करण्याची आवश्यकता आहे, परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग होते जास्त रूम दिलेला नाहीये स्वप्नीलने। पहिल्या 3 बॉलवर लगातार ओव्हर पिच यॉर्कर लाईन आणि लेंथने बॉलिंग तो करतोय, त्यामुळे मी म्हणेन ना डेथ ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत पारडजळ आहे टीम 11 वॉरियर्स दुबईचं। 100% 11 वॉरियर्सचं पारडजळ, कारण ज्या हिशोबाने बॉलिंग करतोय तो लाईन अँड लेंथ पकडूनच बॉलिंग करत आहे, स्ट्रेट अवे इनटू द ब्लॉक होल्स। तो ये आप देख रहे हैं एक्टिवा 6G जो मैन ऑफ द टूर्नामेंट को दी जाएगी। नीटॉन वाल्व्स के जुनैद शरीफ और नवीद शरीफ साहब के हम आभारी हैं। क्लीन बोल्ड शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल होता आणि घात करून गेला हा स्ट्रोक। बॅट्समन आउट आणि आणखीन एक यश या ओव्हरमध्ये स्वप्नील नाईकच्या खात्यामध्ये जात असताना टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 42, विकेट गमावलेल्या आहेत आतापर्यंत 6, 42 लॉस ऑफ 6 विकेट। क्रीज में डीप जाकर खेलना चाहते थे और पूरा स्टंप खुला छोड़ दिया था, नजर हटी, दुर्घटना घटी। बरोबर, आणि स्वप्नील नाईकने ॲज यू टोल्ड कुणाल ही इज बॉलिंग टू द लाईन अँड लेंथ, ब्लॉक होल पकडून एकच टार्गेट पकडून तो बॉलिंग करत आहे आणि त्याचं त्याला फळ मिळालेलं आहे। 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा गेले, त्यात उरलेले 2 चेंडू तो कसं टाकतो त्याबद्दल आपण बघूया। बॅट्समनची बॅट लागली स्टंपवर जाऊन, हिट विकेट झाला बॅट्समन आणि एक मोठे यश या ओव्हरमध्ये। कॅप्टन आता सध्या ग्राउंडवर आहे, क्रीजवर खेळण्यासाठी येईल ऐश्वर्य सुर्वे। बॅटिंग करावी लागेल, रन करावे लागतील, डेथ ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे। स्कोर बोर्ड रन आहेत 42, 42 लॉस ऑफ 6 विकेट। चांगली बॉलिंग स्वप्नील नाईक आणि 11 वॉरियर्स दुबईची डेथ ओव्हरमध्ये, खास करून अनासने खूप चांगलं प्रदर्शन केलं 5व्या ओव्हरमध्ये। तो दबाव होता तो कायम ठेवलाय आता स्वप्नील नाईकने। यावेळेला कॅच कॉल केला होता, स्लिपमध्ये बॉल थोडासा हवेत होता, परंतु स्लिपमध्ये असलेल्या फिल्डरच्या थोडा पुढे, त्यामुळे फक्त 1 रन मिळेल। याही बॉलवर स्वप्नील नाईक पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करत असताना शेवटचा बॉल या ओव्हर मधला, या इनिंग मधला। रन आहेत 43, 43 रन कांधारी किंग्सचे आणि लास्ट बॉल फेस करण्यासाठी हितू जडेजा। लास्ट बॉल देखील अगदी यॉर्कर लेंथवर जाऊन पडतोय, तोपर्यंत 1 रन कंप्लीट। दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि डिसिजन पेंडिंग असेल। दुसऱ्या रनसाठी इथे बॅट्समन रनआउट असेल का? ऑनफिल्ड अंपायरने हा डिसिजन पुन्हा एकदा पेंडिंग ठेवलाय, थर्ड अंपायरकडे हा सोपवलाय निर्णय। पाहूया इथे निर्णय काय येतोय, 1 रन मिळेल की 2, याच्यावर आम्ही नक्की चर्चा करू। तत्पूर्वी बॉलिंग बरोबर या बॉलिंगच्या बाबतीत चर्चा करणार आहोत। हरी सर, पॉवर प्ले मध्ये 11 रन, त्यानंतरचं जे 5वं षटक होतं डेथ ओव्हर, त्यामध्ये अनासने खूप चांगली बॉलिंग केली। डेफिनेटली आप देखिए
पहले 2 ओवर में 11 बने, उसके बाद वाले 2 ओवर में 26 बने, लेकिन उसके बाद वाले ओवर में जब अनास आए और अनास ने जो ओवर किया उसमें केवल 2 रन दिए। मतलब अगर ग्राफ को अगर आप देखें तो रन खर्च जब करती है 11 वॉरियर्स दुबई, तो वो रन इस तरह खर्च करती है कि मानो दुबई शॉपिंग मॉल में अपना डेबिट कार्ड स्वाइप कर रहे हो, और जब कंजूसी से गेंदबाजी करते हैं तो कम खर्च वाली। तर आपण पहिल्या इनिंगचा रिझल्ट थोड्याच वेळात येईल, शेवटच्या बॉलवर काय झालं त्याच्या अगोदर आपण जाणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। तिथे चंदू शेटे उपस्थित आहेत, दोन्ही कॅप्टन्स बरोबर तिथे होईल टॉस। हॅलो, नॉट आउट, 2 रन इथे कंप्लीट झालेले आहेत लास्ट बॉलवर। टोटल स्कोर 45-46 टू विन टू 11 वॉरियर्स दुबई। प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण जातोय आणि तिथे टॉस साठी आमच्या बरोबर जुळलेले आहेत चंदू शेटे सर। इसके बाद का मुकाबला, एक तरफ 11 वॉरियर्स और दूसरी तरफ इंडो राइडर्स, 2 बड़ी टीमें टेनिस क्रिकेट जगत की। और इस मैच के टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा जो कंधारी किंग्स के ओनर है विकी कंधारी, इनके शुभ हाथों से ये इस बड़ी मैच का टॉस होगा। पूरे टेनिस क्रिकेट जगत की नजरें इस मैच पर लगी हुई है। बिग बैश 70 कॉल किया था अंकुर जी ने, शाहिद टॉस जीता है, क्या डिसीजन आपका होगा और किस तरह की तैयारियां करके आया है इस 70 स्पोर्ट्स प्रेजेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश के लिए? तैयारी तो सर बहुत अच्छी की है। पहले अल्लाह ताला का शुक्र करूँगा कि वापस से प्लेटफॉर्म खेलने और सब तरीके से टूर्नामेंट चालू, और तारीफ है कि इतना अच्छा ग्राउंड, बहुत ही अच्छी टूर्नामेंट हो रही है और ज़्यादा सपोर्ट करेंगे कि ऐसी टूर्नामेंट आगे चलते रहे। बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए अंकुर सिंह, जिन्होंने भारतीय टीम की कप्तानी भी की है जब शारजा स्टेडियम में इंडिया पाकिस्तान मैच था और भारतीय टीम वहां जीती थी। तो किस तरह की रणनीति इस मैच में होगी और किस तरह की तैयारियां इस मैच में की है आपकी टीम ने, और पिछले 2-3 साल में जाए तो काफ़ी बढ़िया परफॉर्मेंस आपकी टीम का भी रहा है? सर हम अपना बेसिक क्रिकेट खेलेंगे सर। एक्चुअली हमारी कोई स्ट्रेटजी ऐसी है नहीं कि हम ऑलवेज कोशिश करते हैं कि अच्छा क्रिकेट खेलें। हम हमारे सारे प्लेयर्स अपना 100% देने की कोशिश करेंगे ग्राउंड पे। तो आपके लिए भी ये बहुत सारी शुभकामनाएं इस मैच के लिए। एक बड़ा मैच, इसके बाद अंकुर सिंह बनाम शाहिद ये मैच खेला जाएगा और इस मैच की भी प्रतीक्षा पूरे टेनिस क्रिकेट जगत को होगी। हम देख रहे हैं बिग बैश। शुक्रिया। हेलो, शुभ संध्या दोस्तों, आप सभी का 70 स्पोर्ट्स द्वारा तहे दिल से इस्तकबाल है। आप देख रहे हैं मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का पहला मुकाबला। 12 टीमें खेल रही है इस प्रतियोगिता में, जिनको 3 ग्रुप में हमने विभाजित किया है। हमारे दोनों अंपायर प्रवीण पाटिल और अंपायर शशि साटम, ये इस मैच के हमारे ऑफिशियल अंपायर्स हैं। हमारे अन्य 2 अंपायर है अनिल आवलेगावकर और युवराज भालेराव। हमारे स्कोरर है कांचन पालकर। कमेंट्री की शोभा बढ़ा रहे हैं चंद्रकांत शेटे, कुणाल दाते। एक्सपर्ट कमेंट्री में हमारा साथ निभा रहे हैं हमारे बहुत ही मोअज़ीज़ क्रिकेटर अविनाश जाधव और चंद्रकांत शेटे। तो हमारे साथ सेकंड इनिंग में एक्सपर्ट कमेंटेटर के रूप में जुड़ने जा रहे चंद्रकांत शिंदे। 2 ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं। So welcome to Chandrakant Shinde to our commentary box.
एक हुक्मी एक्का कहा जा सकता है टेनिस क्रिकेट का। हेलो। तो दो ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं मैदान में, भूषण पाटिल और प्रथमेश पवार। 6 ओवर में मुकाबला जीतने के लिए 46 रनों का लक्ष्य है, 36 गेंदों में 46 रन। और मेरे साथ कमेंट्री में जुड़ने जा रहे हैं चंद्रकांत शिंदे और चंद्रकांत शेटे। मैं मेरे जीवन में 2 चंद्रकांत को मानता हूं, एक शेटे और एक शिंदे, और दोनों के बीच में अपने आप को बहुत गौरवान्वित महसूस कर रहा हूं। और पहले ओवर का आगाज होने जा रहा है और पहला ओवर हाईवे एंड से लेकर आ रहे हैं बिलाल शेख, दुबले पतले छरहरे बदन के और साइड स्क्रीन की जानिब से हाईवे एंड। राइट आर्म राउंड, पहली गेंद अंदर की तरफ आती हुई टैप करते हुए खेला था, मुश्किल दौर और यहां पर आउट। पहली बॉल पर भूषण पाटिल की पारी पर पूर्ण विराम लगा दिया। क्या कहेंगे चंद्रा? हेलो हेलो। गुड फील्डिंग एफर्ट्स, बहुत ही काबिल तारीफ फील्डिंग की उन्होंने, और ग्रेट डिसीजन, तुरंत डिसीजन दिया गया, इसलिए बहुत ही अच्छा डिसीजन हो गया। क्या जबरदस्त क्षेत्रक्षण है। फील्डिंग जो है, फील्डिंग इज लाइक मैथमेटिक्स ऐसा कहा जाता है, द मोर यू प्रैक्टिस द मोर यू बिकम परफेक्ट। क्या थ्रो किया गया था, और कम स्कोर को जब बचाना होता है ऐसे वक्त में जब आप फील्डिंग में अच्छा प्रदर्शन करते हैं। हितू जाडेजा ने वाकई में एक मैसेज भेजा बैट्समैन को, जा रे जा। भूषण आउट होकर वापस लौटे। पहली गेंद पर अब यहां पर नए बैट्समैन के रूप में प्रथमेश पवार के साथ जुड़ने जा रहे हैं विश्वजीत म्हात्रे। ये एक बहुत बड़ा नाम रायगढ़ के क्रिकेट में, और 2 म्हात्रे, मतलब रायगढ़ की अगर मैं बात करूं, जीवित और विश्वजीत, ये दोनों ने नाम कमाया है। आज वाकई में चंद्रकांत जी मैं मिस कर रहा हूं सुधीर तांडेल को, जिसने एक बहुत बड़ा नाम टेनिस क्रिकेट में रायगढ़ के लिए कमाया, और जहां कहीं भी वो हैं उनकी आत्मा को शांति मिले। और लेकिन डेफिनेटली वो इस टूर्नामेंट को आसमान से देख रहे होंगे। बिलाल राइट आर्म ओवर द विकेट, क्या खूबसूरत अंदाज में फ्लिक कर दिया है, बॉल मैदान के बाहर जाती हुई। 4 रन के लिए शानदार शॉट। तर याचसाठी ओळखले जातात, आक्रमकता ही ठासून भरली आहे प्रथमेश पवार यांच्यामध्ये, नाना यांच्यामध्ये, आणि स्वतःला सिद्ध केलंय भारतातील आणि भारताच्या बाहेर देखील स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केले प्रथमेश यांनी। पॉवर प्लेमध्ये जास्त आक्रमक होताना पाहायला मिळतात, आणि लेदर बॉलचं क्रिकेट ते खूप चांगले लेवलचं खेळले, त्यामुळे हे शक्य होतं। आणि पहा आताही एक अतिशय उत्कृष्ट असा फटका खेळला, खराब थोडासा बॉल लेग स्टंपवर आला आणि त्याला फाईन लेगच्या दिशेने पाठवलं चौकार। ओहो, इस बार तो हवा में हिलोरे लेती हुई गेंद, और ये लगा गगनचुंबी छक्का। क्या कहेंगे चंद्रा? अगेंस्ट द विंड, खूबसूरत छक्का मारा है इन्होंने। प्रथमेश को मैंने हमेशा देखा है हार्ड हिट करते हुए, हमेशा ही बहुत बड़े बड़े मैच उन्होंने हार्ड हिट करके निकाले हैं। लेदर बॉल में भी बहुत ही जेन्युइन बैटिंग करते हैं, उनका नाम है। अचानक ही स्कोरबोर्ड में गर्मी आती हुई और अब स्कोर आगे बढ़कर पहुंच गया है 10 रनों पर। बिलाल की गेंद, और इस बार एक और सजीला शॉट, और इस बार भी बॉल मैदान के बाहर चली जाएगी ऐसा निश्चित तौर पर, और ये 6 रन वहां पर दिखाते हुए अंपायर। क्या कहेंगे चंद्रकांत? तर बिलालची एक रणनीती बनवून बॉलिंग करतायत, एकतर ते शरीरावर बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतायत, पहा थोडेसे ऑलरेडी शफल होऊन बॅटिंग करतायत, आणि लेग स्टंपवरचे बॉल एक अंदाज घेऊन रडारमध्ये घेतायत। स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हा त्यांचा फेवरेट झोन आहे, आणि त्याच झोनमध्ये तुम्ही एकतर या रणनीतीने बॉलिंग करणार तर रन येणारच आहे, तेच या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि या सध्याच्या पहिल्याच षटकात जर पाहिला तर नाना वरचढ चढतायत, नक्कीच या ठिकाणी ठरतायत, कारण ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत लाजवाब प्रथमेश पवार। 16 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार बेहतरीन बॉल थी, बिल्कुल भी समझने नहीं दिया, कोई फुटवर्क नहीं था। चंद्रकांत क्या लग रहा है, ऐसी गेंदें ज्यादा करनी होगी बिलाल को? जरूर जरूर इसी तरह की गेंदबाजी करनी होगी, याच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील। हरीश सर, ऑप्शनच्या बाहेर तुम्हाला ठेवावं लागेल, लेन बॉल टाकावे लागतील, अडचणीत कसे बॅट्समन येतील, एकतर डॉट बॉल आणि विकेट हे दोनच विकल्प आहेत मॅच मध्ये येण्यासाठी सर।
फुल टॉस बॉल, आसान काम था, ड्राइव किया कवर्स में, 1 रन को पूरा किया। सबसे अच्छी बात, बल्ले को ग्राउंड करते हुए रन पूरा किया गया था और इस 1 रन के साथ पहले ओवर का खेल यहां पर मुकम्मल होता हुआ 17 रन बने हैं और मुकाबला जीतने के लिए अभी भी उनको 29 रन चाहिए बची हुई 30 गेंदों में। 30 गेंदों में 29 रन। चंद्रकांत शिंदे, क्या कहना चाहेंगे आप? नाना ने ये मैच को बहुत ही आसान करके रख दी है। इसके पहले का जो सिक्सर आपने देखा, एबी डिविलियर्स का उन्होंने याद दिलाया, बनाकर मारा हुआ सिक्सर था और बहुत ही नज़दीक लाकर दिया उन्होंने ये मैच को। और ऐसे ही खेलते रह जाएंगे तो मेरे ख्याल से 3-3.5 ओवर में ये मैच खत्म कर सकते हैं। नक्कीच चंद्रा सर, तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने अशाच पद्धतीची जर बॅटिंग राहिली, परंतु कांधारी किंग संघाला कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील। परिस्थिती जरी तुमच्या प्रतिकूल आहे, कारण अशा पद्धतीच्या स्पर्धा, अशा पद्धतीच्या मॅचेस सारख्या येत नाहीत, तर तुम्हाला मॅचमध्ये येण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत, तुम्हाला एफर्ट्स करावेच लागतील मॅचमध्ये परत येण्यासाठी। अन्यथा समोर जर पाहिला तर नाना एकदा की बॅट लागली की आपण बऱ्याचदा पाहिलंय, भल्या स्पर्धा प्रथमेश पवारने गाजवल्यात आणि तो प्रयत्न त्यांचा याही स्पर्धेमध्ये अगदी सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करत असताना। अब एक अनुभवी गेंदबाज यहां पर दिनेश नाकरानी, जो युगांडा नेशनल टीम से खेलते हैं और शुरू करेंगे अपना बॉलिंग अभियान। लेफ्ट आर्म राउंड, पहली गेंद स्टंप्स के करीब आकर इस बार अच्छा पिच कराया था, शरीर से करीब खेलना चाहते थे वहां पर बैट्समैन और रन जरूर हासिल किया है। अंपायर ने बाय का इशारा दिया है और स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। भूषण जब पहली गेंद पर आउट हुए और उसके बाद ऐसा लग रहा था थोड़ा दबाव बनेगा, लेकिन प्रथमेश पवार ने उस दबाव को पूरा अब खत्म कर दिया है। हेच करावं लागतं सर, परंतु आणि त्यामुळेच की काय, पहिल्या षटकात फ्रंट फुटवर त्यांची टीम आली, परंतु पहिलाच बॉल प्रभावित करणारा होता दिनेश नाकरेने यांचा। एक्स्ट्रा बाउंस देखील पाहायला मिळाला सर। नाकरानी के पास एक अच्छी हाइट है, बहुत अच्छी क्रिकेट की समझ है और देखना होगा किस तरह वो विश्वजीत को रोकते हैं। इस बार सफल होकर खेलने का प्रयास और बिल्कुल लॉन्ग स्टॉप के पोजीशन पर जाते हुए गेंद, एक मौका था, मौका छूटा। यही एक फर्क रहेगा। अक्षय पवार ने कहा 3 कैच लिए और यहां पर एक पहले आप में लखनऊ के नवाब की गाड़ी छूट गई थी, क्या यहां मैच छूटेगा? अरे सर, अशा पद्धतीच्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं आणि ती दवडली गेली या ठिकाणी म्हणेल तर कॅच होणं गरजेचं होतं। ज्यावेळेला कमी धावसंख्या असतात त्यावेळेला कॅच होणं गरजेचं आहे। इस बार गैप में खेल दिया है और लगभग 2 से 3 गज अंदर उसको रोका गया। थ्रो अच्छा रहा था, लेकिन दोनों बल्लेबाज अब खुलकर खेल रहे हैं, चिंता की कोई शिकन नहीं है। प्रथमेश पवार 7 गेंदों में 19 रनों की महामहिम पारी, एक परफेक्ट लॉन्च यहां पर प्रथमेश पवार की बल्लेबाजी में दिख रहा है। स्ट्रोक सिलेक्शन, नजाकत और नफासत भरा। इस बार बेहतर बॉल थी, बिल्कुल डिंग डोंग का वार्निंग बेल बजाती हुई विकेट कीपर के हाथों में कैद हुई। दिनेश नाकरानी भी एक सोच समझ वाले गेंदबाज हैं और इस तरह की बिंदी गेंदें बल्लेबाज पर थोड़ा सा दबाव पैदा कर सकती है। 21 for 1। इस बार शॉर्ट टर्म पुल एक अलग तरीके से घुटने पर बैठकर खेला था, लेकिन करीबी क्षेत्र रक्षक नहीं होने की वजह से 1 रन जरूर हासिल किया। दिनेश नाकरानी थोड़ा काम मुश्किल करा रहे हैं चंद्रकांत। नक्की सर, जसं त्यांनी पाहिलं की आता पूल करण्याच्या पवित्र्यात आहेत, शेवटच्या क्षणी बॉलचा टप्पाही बदलला आणि गतीही बदलली, त्यामुळे ते टायमिंग होऊ शकलं नाही की त्यांना अपेक्षित होतं, ते टायमिंग होऊ शकलं नाही या ठिकाणी। बहुत जल्दी सफल होकर खेला है इसे फाइन लेग की जानिब, 1 रन जरूर पूरा करेंगे वहां पर विश्वजीत म्हात्रे और पावर प्ले के 2 ओवर मुकम्मल हुए हैं। एक और जहां पहली पारी में पावर प्ले के 2 ओवर में 11 रन बने थे, यहां पर 23 रन बने हैं, यानी कि 12 रन ज्यादा बने हैं। और डेफिनेटली पावर प्ले के हाइलाइट्स तो हम देखेंगे, लेकिन चंद्रकांत शिंदे से जानना चाहेंगे कि पहले 2 ओवर में 11 रन पहली पारी में और दूसरे पावर प्ले के इनिंग्स में अगर देखे तो 23 रन, काय म्हणाल? दुसऱ्या ओव्हरला खरोखरच बॉलिंग खूप सुंदर झाली आहे आणि दोन्ही बॅट्समननी तो एक प्रयत्न केला आहे की स्क्वेअर लेग आतमध्ये असताना दोघे स्क्वेअर लेगला बॅटिंग करायचा खूप चांगला प्रयत्न करतायत।
पण बॉलिंग चांगली असल्यामुळे तो प्रयत्न त्यांचा साजेसा होत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हा जो रन होते शेवटच्या दरम्यानचे ते आटोक्यात ठेवलेत त्यांनी. म्हणजे ज्या पद्धतीने आज स्क्वेअर लेग असताना मागे 2 बाउंड्या सहजासहजी लागू शकल्या असत्या, पण त्या बॉलरची हुशारी आहे, त्यांनी खूप सुंदर बॉलिंग केली आहे त्या दरम्यान. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे षटक चांगलं पाहायला मिळालं, परंतु पहिल्या षटकात ज्या रन आलेल्या आहेत त्या निर्णायक राहिल्या. प्रथमेश यांनी एक गोष्ट दाखवून दिली की अगोदरच्या मॅचमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जणू काही वारे वाहत आहेत, जो चान्स घेण्याचा प्रयत्न त्या एंडने झाला, परंतु नानाने एक विपरीत केलं, हवेच्या विरुद्ध चान्स घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अगेन्स्ट द विंड आपण कशा पद्धतीने मॅचमध्ये येऊ ते प्रयत्न त्यांच्याकडून झाले. तो नए ओवर की शुरुआत होने जा रही है. 24 गेंदों में 23 रनों की दरकार और गेंदबाजी के लिए आ रहे सुरेश तमिल. और सुरेश तमिल देखना होगा किस तरह से विश्वजीत मात्रे को वणक्कम कहते हैं. अंपायर शशि साटम, जिनके साथ कई मुकाबले चंद्रकांत शिंदे ने बतौर ओपनिंग बैट्समैन खेले हैं, और ये हमारे कमेंट्री बॉक्स का बहुत ही सुहाना दृश्य है. चंद्रकांत शिंदे मेरे दाईं और कंचन पालकर और चंद्रकांत शेटे, 2 चंद्रकांत के बीच में जब आप बैठते हैं तो आपका शरीर जो है वो भी ताजगी से भर जाता है. तो बहुत बहुत शुक्रिया हमारे दोनों भाइयों का जो हमारे साथ जुड़ चुके हैं. तमिल की पहली गेंद और यहां पर रिवर्स स्वीप का एक बहुत आसान शॉट और बॉल मैदान के बाहर. 9-2-11 4 रन. हा जो फटका आहे रिव्हर्स स्वीप, या गोष्टीला चॅलेंज नाही, एकदा लागला ना तो भले भले कॅप्टन गार होऊन जातात की आता करायचं तर काय करायचं, कारण काय एकदा लागला की तो संपला, तो 4च जातो. आणि ह्या फटक्यामुळे खरोखर बॉलर पण अक्षरशः गांगरून जातो की काय करायचं. तर खरोखर हा क्रिकेटमध्ये जो आलेला फटका एकदम सुंदर फटका आलेला आहे. 27 पर 1. तमिल की अगली गेंद इस बार नजाकत के साथ फ्लिक कर दिया है, बैकेट ऑफ स्क्वायर, 1 रन लिया. और यही सही क्रिकेट है, चाहे टेस्ट क्रिकेट हो, वनडे क्रिकेट हो, चौका छक्का मारकर सिंगल लो और स्ट्राइक बदलो. जरूर जरूर, नक्कीच हे प्रयत्न करावे लागतील. आता जी धावगती आहे ती धावगती तर नक्कीच गाठलेली आहे, तर त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे प्रयत्न करेल. सुरेश तमिळ खूप चांगले बॉलर्स आहेत. आपण 10PL मध्ये देखील त्यांना सौराष्ट्रला बिलॉंग करतात, गुजरातला बिलॉंग करतात आणि ते तोच प्रयत्न करतील की या ठिकाणी मला विकेट काढायच्या आहेत. परंतु दोन्ही बॅट्समन असे आहेत. विश्वजीत यांच्याविषयी सांगायचं झालं तर आक्रमकता ठासून भरली आहे. नाना यांच्याकडे देखील कलात्मकता आणि आक्रमकता ह्या दोघांचाही संगम आहे. तर या ठिकाणी दोघेही आपल्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ आतापर्यंत करतात. बहुत अच्छी कंफर्टेबल पोजीशन में इस वक्त 11 वॉरियर्स दुबई है, लेकिन कांधारी किंग्स को बहुत जल्द अपने सर के मुकुट को बचाने के लिए गेंदबाजी करनी होगी और एक ही तरीके से वो इस मुकाबले को जीत सकते हैं, वो है नियमित अंतराल पर विकेटें गिराकर. जो हो गया उसे भूल जाओ, लेकिन जो करना है उस पर ध्यान केंद्रित करो, विकेटें गिराओ, तब जाकर वो इस मुकाबले को जीत पाएंगे. 28 पर 1, अभी भी 18 रनों की दरकार है 2 पॉइंट हासिल करने के लिए पॉइंट्स टेबल में. तमिल की गेंद इस बार ग्लांस कर दिया है, 1 रन बैकेट ऑफ स्क्वायर. प्रथमेश पवार की यह खासियत है, जरूरत पड़ने पर अंपायर अब इसे लेग बाय दे रहे हैं और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 1 विकेट के नुकसान पर 29. नक्कीच त्यांच्या फलंदाचं वैशिष्ट्य तेच, शक्यतो मिडल करतात, प्रत्येक बॉल चेंडूच्या रेषेत येण्याचा प्रयत्न करतात आणि तोच प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून झाला. हळूवार पद्धतीने ऑन साईडला हा चेंडू खेळला आणि 1 रन देखील काढले गेले. बहुत अच्छी गेंद, चिन म्यूजिक जिसको कहा जाता है टेस्ट क्रिकेट में, बिल्कुल नाक की ऊंचाई तक आती हुई और उसे खेला बड़े आराम के साथ वाइडिश गली में. ऐश्वर्य सुरवे वहां पर गेंद को रोकने में कामयाब रहे थे. स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 30. 46 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए. आप देख रहे हैं 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश सीजन 1 सोमैया ग्राउंड सायन मुंबई से. यह प्रतियोगिता पूरी दुनिया में देखी जा सकती है. इस बार गेंद के लिए रुके और फिर खेला चंद्रकांत. यही एक अच्छी बात है प्रथमेश पवार की, जरूरत पड़ने पर बल्ले को ढाल बनाते हैं और जरूरत पड़ने पर उसको तलवार बनाते हैं. तर नक्कीच आपण म्हणतो ना नेहमी की काही चेंडूची वाट लावायची असते आणि काही चेंडूची वाट पाहायची असते. सुरुवातीला वाट लावली आहे, आता वाट पाहतायत आणि सिंगल डबल्स घेत आहेत.
31 for 1, 15 की जरूरत। बहुत आराम से खेला था, बॉटम हैंड यहां पर इस्तेमाल किया। विश्वजीत मात्रे जानते हैं जल्दबाजी की जरूरत नहीं है। ओवर समाप्त होता हुआ यहां पर कुल मिलाकर तीसरा 3 ओवर 32 रन 1 विकेट। चंद्रा अब 18 गेंदों में 14 रन चाहिए। ऐसे में आपको क्या लग रहा है ये मैच किस तरह आगे बढ़ेगा? खूप सुंदर खेळत आहेत दोघांना कळलं आहे की आपला टार्गेट काय आहे आणि किती बॉल शिल्लक आहे आणि किती रन्स करायचे त्यांना बरोबर कळतं. त्याच्यामुळे शॉर्ट पडलेला बॉल पण नानाने आता खालून मारून सिंगल करून घेतली. क्रिकेट पूर्ण चेंज झालेलं आहे. एक वेळ होती की त्यावेळेला टॉस जिंकलं की पहिली बॅटिंग घेतली जायची. आताच याच्या उलट झालं आहे. 99% पहिली फिल्डिंग घेतली जाते. तर जसं बॉल आहे त्या पद्धतीने टीम्स खेळायला बघते आणि चांगले खेळतात. खरोखर दोघे बॅट्समन चांगले खेळतात. बहुत ही खूबसूरत बैनर्स इस टूर्नामेंट के लिए आप देख रहे हैं। 11 वॉरियर्स दुबई का खेमा आप देख रहे हैं, गेटवे ऑफ इंडिया आप देख रहे हैं। दिनेश नाकरानी के नए ओवर की पहली गेंद इस बार स्टंप्स के बाजू से गई थी, गेंद खतरे से खाली नहीं था। जोखिम लेना भी है तो सोच समझकर राज कपूर साहब कह गए हैं, ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ऊपर भी नहीं। इस बार ओवर पिच बॉल थी और बिल्कुल वी की शक्ल में सीधे बल्ले से ड्राइव किया था। 1 रन हासिल किया और स्कोर को अब आगे बढ़ाते हुए विश्वजीत पहुंचे 8 गेंदों में 10 पर और प्रथमेश पवार 11 गेंदों में 21 बनाकर खेल रहे हैं। और अगर वो नॉट आउट रहते हैं तो ये विजय जो है ये जल्द हासिल कर लेंगे। क्या बेहतरीन एंगल बनाया था उस गेंद ने। दिनेश नाकरानी का बॉलिंग एक्शन देखिए, मतलब कई गेंदबाज मुंबई में इसके पहले भी आए खेले। दिनेश नाकरानी हैज अ स्मूथ बॉलिंग एक्शन। खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेत आहेत, बॉलला कट करतायत, बाउन्स देखील देत आहेत आणि काही चेंडू खोलवर टप्प्याचे देखील टाकतायत। इस बार प्रथमेश ने ऑन दी अप खेल दिया एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां पर 1 रन कम से कम बनना तय है। दूसरे की दौड़ लगा चुके हैं प्रथमेश पवार और पवार ने वो 22 यार्ड की दौड़ को पूरा किया। क्या खूबसूरत टी शर्ट के कलर्स है, ऐसा लगा मानो ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर एक कूल कैब दौड़ रहा है। सारे रंग महत्वपूर्ण है जीवन में और हमारे दर्शकों के जीवन में भी तमाम रंग बने रहें। हमारे तमाम दर्शक भाइयों का हार्दिक स्वागत है जो 70-70 यूट्यूब चैनल पर इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण देख रहे हैं। स्कोर 35 1 विकेट के नुकसान पर। इस बार प्रथमेश पवार शरीर से बहुत करीब और यह छक्का नहीं अट्टा था, दूर दराज की यात्रा कराते हुआ यह गगनचुंबी छक्का आलीशान। फुल कॉन्फिडन्स, शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फुल कॉन्फिडन्सनी त्याने तो षटकार मारला. त्याला माहिती होतं की हा बॉल मी षटकार मारू शकतो आणि खरोखर त्यांनी मारला आणि मॅच जवळजवळ जिंकायच्या घगारवरती उभी करून ठेवलेली आहे. खूप सुंदर बॅटिंग केली आहे नाना. पहिला बॉल यांचा असं मला वाटतं की शॉट पडला नाही तर चांगली बॉलिंग केली यांनी. इस बार देखिए क्या खूबसूरत शॉट था, लेकिन अब उन्होंने प्रथमेश पवार को आउट किया और हिसाब किताब बराबर किया. क्या कहेंगे चंद्रकांत? पुन्हा एकदा तोच प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेला ते टायमिंग होऊ शकलं नाही. आणि पहा जशाच तसं प्रत्युत्तर तर दिलंय. सरांनी सांगितल्याप्रमाणे एक बॉल खराब आला होता, परंतु पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याची त्या फलंदाजाला लालसा निर्माण करणं सोपी गोष्ट नसते. ते त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि एक आत्मविश्वास तर नक्की मिळाला असणार आहे ज्यावेळेला ही विकेट या ठिकाणी आली. 39 ला 2. 39 रन 2 विकेटों के नुकसान पर थोड़ा सा खुद से 41 रन 2 विकेटों के नुकसान पर प्रथमेश पवार थोड़ा मायूस होकर आ रहे हैं, लेकिन क्या टीम के लिए अलगार और जिसके बल्ले से निकलता है वार वो है प्रथमेश पवार. 41 for 2.
15 गेंदों में 29 रनों की पारी खेलकर आउट हुए प्रथमेश पवार, और प्रथमेश पवार की जगह लेने के लिए अब नए बल्लेबाज के रूप में आ रहे हैं हनुमंता। पांच रन चाहिए और नया ओवर लेकर अब ऐश्वर्य सुरवे, अब इनको गेंदबाजी में मोर्चे पर लगाया गया है हाईवे एंड से। इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद दी और उसको उठाया और वहां पर फंस गए माया जाल में। आउट होकर वापस जा रहे विश्वजीत मात्रे। और इस विकेट के बारे में क्या कहेंगे चंद्रकांत शेटे? तर विश्वजीतला या ठिकाणी प्रयत्न तर जरूर, कारण आता मॅच दृष्टिक्षेपात आहे, एखादा मोठा फटका मारावा या तयारीत तर जरूर होते, परंतु तेवढं खूप चांगली कॅच त्या ठिकाणी भावेशने घेतली आणि ऐश्वर्या नेहमीच विकेट टेकर गोलून रिझल्ट काय लागेल माहित नाही, परंतु आम्हाला प्रयत्न करायचे, आम्हाला झुंज द्यायची आहे आणि क्रिकेटमध्ये सर सातत्याने करावं लागतं आणि त्याच वेळेला कुठे तुमची टीम मॅचमध्ये येते आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी झाला, कारण हा क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। नहीं, वाकई में मैंने दो लोगों को तरक्की करते हुए देखा, एक चंद्रकांत शेटे और एक ऐश्वर्य सुरवे। आज भी मुझे वो खार का उमेश कुड़े का टूर्नामेंट याद आ रहा है जहां आपको बेस्ट कमेंटेटर का अवार्ड मिला और उसी टूर्नामेंट में अंडर 23 का बेस्ट प्लेयर ये अवार्ड ऐश्वर्य सुरवे को दिया गया था और वो पल मैं आज भी भूला नहीं हूं। और आज एक देखिए कैसा योगा योग बन के आ जाता है, तो ये एक बहुत बड़ी बात है। 41 रन 3 विकेटों के नुकसान पर आउट होकर वापस चले विश्वजीत और अब हनुमंता के साथ जुड़ने जा रहे हैं नए बैट्समैन किरण पवार। बल्ले का अंदरूनी सीरा और लॉन्ग स्टॉप से जाती हुई बॉल मैदान के बाहर, रफू चक्कर 4 रनों के लिए। अंदरूनी सीरा लगा और अब ये मैच बराबरी पर आ चुका है, केवल 1 रन की जरूरत है और 11 वॉरियर्स दुबई यहां पर इस मैच को जीत लेंगे। बस केवल उसके लिए जो कुछ उसकी मियाद है बस वो पूरी होनी बाकी है। अंदरूनी सिरा, रूबी कट जिसको क्रिकेट में कहा जाता है, पैंतालीस पर 3 हनुमंता रेड्डी सामना करेंगे ऐश्वर्य का और इस बार शॉर्ट आर्म पुल कैच हो नहीं पाएगा और 7 विकेट से मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का पहला लीग मैच ग्रुप ए का जीतकर बड़े शान के साथ पॉइंट्स टेबल में नंबर 1 पर पहुंच चुकी है 11 वॉरियर्स दुबई। अभिनंदन टीम के ओनर सामी भाई जो अगर दुबई से इस मुकाबले को देख रहे हैं, और एक बहुत अच्छा मौका यहां पर कांदारी किंग्स को मिला था। कांदारी किंग्स के पास एक और मौका है अभी और आशा करते हैं कि वो अपने दूसरे मुकाबले में अच्छा मैच खेलेंगे। कहीं पे चंद्रकांत मैंने पढ़ा था कि एक्सपीरियंस इज द रिवॉर्ड ऑफ अ लॉस, मतलब जब आप हारते हैं तो अनुभव ये सबसे बड़ा इनाम होता है। तो ये पर्टिकुलर मैच को देखकर आपको लग रहा है कि एक क्या ऐसी चीज जिस पर कांदारी किंग्स को आने वाले मैचेस में मेहनत करनी होगी? वगळता जर बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली होती, म्हणजे तसं पाहिलं तर अमित कोहली चांगले टॅलेंट आहे।